so good to be in the presence of God. देवाच्या सहवासात राहणं नेहमी चांगलं. Amen. आणि कुठे जाऊन बसण्यापेक्षा काही करण्यापेक्षा त्याचा सहवास नेहमी चांगला. The path of life, finding fullness of joy even in the cave. जीवनाचा मार्ग गुहेत सुद्धा कसा आनंद सापडवतो. The path of life, finding fullness of joy even in the cave. जीवनाचा मार्ग गुहेत सुद्धा आनंदाची परिपूर्णता कशी शोधून घेतो. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Psalm chapter 16, verse 11. स्तोत्र संहिता 16 आणि त्यातलं 11वं वचन यावेळेला सगळ्यांनी काढा. You show me the way that leads to life. When I am with you, my joy is full. At your right side, there are pleasures that never end. स्तोत्र संहिता 16वा अध्याय आणि त्यातलं 11वं वचन. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. तुझ्या समक्षतेत हर्षाची पूर्णता आहे. तुझ्या उजव्या हातात सुखे सर्व काळ आहेत. Amen. आमेन. You will show me the path of life. In your presence is fullness of joy. At your right hand are pleasures forevermore. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. तुझ्या समक्षतेत हर्षाची पूर्णता आहे. तुझ्या उजव्या हातात सुखे सर्व काळ आहेत. Amen. आमेन. Every human life प्रत्येक मानवी जीवन is moving along some kind of path. कुठल्या ना कुठल्या मार्गाने तर चालतच आहे. People wake up each morning. लोक दररोज सकाळी उठतात. They make decisions. निर्णय घेतात They chase after goals. आणि त्यांची जी काही ध्येय असतात त्या ध्येयांमागे लागतात. They try to solve problems आपल्या समस्या सोडवायचा प्रयत्न करतात. रोज सकाळी उठून माणसाचा हा नित्यक्रम आहे. and hope that the road they are walking will eventually lead them into something meaningful. आणि आशा ठेवतात की ज्या मार्गावर ते चालतात तो मार्ग सरतेशेवटी त्यांना कुठल्या तरी अर्थपूर्ण गोष्टींकडे नेईल. Some people search for the path to success. काही लोक यशाचा मार्ग शोधतात. Others search for the path of peace. बाकी काही लोक शांतीचा मार्ग शोधतात. Many people, in fact, are simply searching for a path out of their current difficulties. आणि अनेक माणसं अशी आहेत की जी केवळ आपल्या सध्याला ज्या काही अडचणी त्यांच्या जीवनात असतील त्या अडचणीतून बाहेर निघायचा मार्ग शोधतात. The world is full of people walking fast. आज जग अशा माणसांनी भरलंय जी माणसं पटापटा चालतायत, सपा सपा They're धावतायत, working hard and trying to move forward. खूप मेहनत करतायत, पुढे जायचा प्रयत्न करतायत. But yet many are still unsure तरी अनेक माणसांना अजून खात्री नाही that if the road they are following actually leads to life. की ज्या मार्गाने मी चाललोय तो मार्ग मला शेवटी जीवनाकडे नेणार आहे की नाही नेणार आहे याची खात्री कोणाला नाही. पण प्रत्येक माणूस आज धकाधकीत आहे, धावपळीत आहे. And here King David, आणि इथे दावीद राजा आहे. he understood this struggle very deeply. दावीद राजाला हा संघर्ष फार खोल रीतीनं समजला. And he knew what it felt like to stand at uncertain crossroads. आणि त्याला कळलं की आयुष्यामध्ये अशा अनिश्चित रस्त्यापाशी येऊन थांबणं म्हणजे काय. And there were seasons when he lived in a palace आणि असे काही दिवस होते, ऋतू होते की जेव्हा तो महालात राहिला that was surrounded by honor also and even celebration. आणि त्या महालामध्ये राहताना चारी बाजूने त्याला मान, सन्मान, सलाम, इज्जत, आनंदोत्सव सगळं होतं. पण There were also seasons मग काही ऋतू असेही आले when he was found in caves, ज्या ऋतूंमध्ये हाच दावीद राजा गुहांमध्ये सापडला, hiding in the wilderness, रानात लपलेला सापडला, while enemies were searching out for him. आणि शत्रू त्याला शोधत असताना दिसला. And during one of those dark seasons, आणि त्या तसल्या एका काळ्या ऋतूमध्ये when the danger was real ज्या धोका त्याच्या आयुष्याला खराखुरा आला and his future seemed uncertain, आणि त्याचं भविष्य त्याला अनिश्चित वाटायला लागलं की पुढे माझं काय होणार आहे माहित नाही, मी जगणार आहे, मरणार आहे का काय आहे. and David wrote words that still echo across history. अशा त्या परिस्थितीमध्ये दाविदाने हे शब्द लिहिले की जे शब्द आज अनादी काळापासूनच्या सर्व इतिहासात गुंजतायत. You will show me the path of life. तू मला जीवनाचा मार्ग दाखव. You will show me the path of तू मला जीवनाचा मार्ग दाखवशील. because in your presence is fullness of joy. कारण तुझ्या उपस्थितीमध्ये समक्षता म्हणजे तुझी हजेरी, तुझ्या उपस्थितीमध्ये हर्षाची, आनंदाची पूर्णता. And this is a very remarkable statement आणि हे अतिशय उठून दिसणारं विधान आहे. because David did not write
from the comforts of his palace. कारण दाविदाने हे वाक्य त्याच्या महालाच्या सुखसोयीतनं लिहिलेलं नाही. He didn't write while he was seated on the throne. आणि दावीद सिंहासनावर विराजमान असताना महालातून त्याने हे वाक्य लिहिलेलं नाहीये. He wrote it while he was running for his life. तर त्याच्या आयुष्यासाठी त्याच्या जीवासाठी तो धडपडत असताना त्याने ते वाक्य लिहिलंय. Sometimes कधी कधी beautiful poetry is written when you are running from life. सुंदर कविता जेव्हा आपण आपला जीव वाचवण्यासाठी धावत असतो त्या परिस्थितीमध्ये कधी कधी सुंदर कविता आपल्या लेखणीतून निघतात. And that is the time त्याच वेळेला you need to fully trust on God. तुम्ही पूर्ण देवावरती विश्वास ठेवून टाकला पाहिजे. Because you don't know where to run. कारण तुम्हाला आता माहित नाही मी कुठे धावू. David didn't know which road to take. दाविदाला माहित नव्हता आता मी कुठला रस्ता धरू, कुठला मार्ग धरू, Should I turn right? Should I turn left? काय करू, आता उजवीकडे जाऊ डावीकडे जाऊ, Where to hide? मी कुठे जाऊ, कुठे What to लपू, do? काय करू, कुठे तोंड लपवू. See, and that was the time त्या वेळेला he penned it down. त्याने हे लिखाण केलं. Because soldiers were searching the hills for him. कारण सैनिक सगळ्या टेकड्यांवरती दाविदाचा शोध घेत होते. And King Saul was determined to destroy David. आणि शाऊल राजाने ठरवलंच होतं की मी दाविद राजाला ठार मारणार आहे. Yet in the middle of fear and uncertainty, तरी सुद्धा त्या सगळ्या भीतीत आणि अनिश्चिततेत David was not just praying only for escape. दावीद केवळ सुटकेची प्रार्थना करत नव्हता की यातनं मला सोडव. Instead, उलट he was asking God to reveal something deeper. तो देवाला मागत होता की मला अजून काहीतरी खोल, तू प्रकाश पाड, प्रगटीकरण दे, माझ्याशी बोल. See, sometimes in our trouble we just say, Lord, remove me out of this pit. कधी कधी आपण आपल्या त्रासांमध्ये देवाला फक्त एवढंच म्हणतो की खूप त्रास होतोय, मला या खड्ड्यातनं बाहेर काढ. But see, David wanted further revelation. पण दाविदाला पुढे अजून प्रगटीकरण हवं होतं की माझ्या डोक्यात थोडा अजून प्रकाश दे, Yes, put more light on me. माझ्या डोक्यात अजून थोडा प्रकाश पाड, मला कळव, Show me the path of life. मला जीवनाचा मार्ग दाखव. See, most people naturally will pray, आणि अनेक माणसं नैसर्गिक रीतीनं त्यावेळेला अशीच प्रार्थना करणार Lord, just get me out of this की situation. प्रभू मला भयंकर त्रास होत आहे, मी प्रॉब्लेम मध्ये आहे, या परिस्थितीतनं बाहेर काढ, आय कांट टेक इट एनीमोर, दिस इज वे टू मच. But David prayed something different. पण दाविदाने प्रार्थनाच वेगळी केली. He prayed, Lord, show me the path of life even when I am in this situation. इतक्या भरमसाठ त्रासामध्ये असताना सुद्धा त्याने देवाला प्रार्थना केली की मला तू जीवनाचा मार्ग दाखव यात. You need to tell me certain things, Lord. आणि काहीतरी तू माझ्याशी बोल, मला काहीतरी सांग. See, this trouble I am in, आणि या त्रासात तर मी आहे, माझ्या जीवाला धोका आहे. you will remove me out of it. आणि यातनं तू मला बाहेर काढणार, मला माहितीये, कारण तू माझं रक्षण करताय. But what are the lessons I'm going to learn in पण this? काय धडे या सगळ्यातनं मी शिकायचेत, माझ्याशी बोल, मला सांग. What are you trying to tell me? तू मला काय सांगायचा प्रयत्न करतोयस या सगळ्यामध्ये? Is there a path of life for me in या this? सगळ्यामध्ये माझ्यासाठी काही जीवनाचा मार्ग आहे का काही नाहीये? And so David discovered तर दाविदाला कळलं that real joy does not come from a perfect environment. की खरा आनंद परिपूर्ण वातावरणातनं येत नाही. Real joy comes from walking very closely with God. खरा आनंद देवाच्या अतिशय जवळून चालल्यामुळे येतो. परिस्थिती परफेक्ट होऊ दे, सीन बदलू दे, वेळ जाऊ दे, लेट सम टाइम पास, त्यातनं आनंद येत नाही. And so joy is not a place you arrive at. तर आनंद म्हणजे ज्या जागी तू येऊन पोहोचलाय ती जागा नव्हे. Joy is a relationship you walk in. आनंद म्हणजे नातं आहे, ज्या नात्यात तू चालतोय. Your presence gives me joy. आणि तुझा सहवास मला आनंद देतो, ते नातं आहे. Now what we would have said, आपण काय म्हणालो असतो त्याच्या जागी? you're removing me out of this pit will give me joy. की या खड्ड्यातनं तू मला बाहेर काढ तर मला आनंद मिळेल. Then I will have a Thanksgiving service. त्याच्यानंतर मी आभार प्रदर्शनाची उपासना देईन. No, he says, असं तो म्हणाला नाही. तर joy is a relationship. तो म्हणाला आनंद, तुझ्याशी असलेलं नातं माझा आनंद आहे. Say that. तू माझा आहेस, मी तुझा आहे, हा माझा आनंद आहे. काही झालं तरी ते नातं तर कोणी काढू शकत नाही ना. सगळ्यांनी सोडलं, तू तर सोडणार नाही ना. So David learned दावीद शिकून घेतला that when the presence of God becomes the center of your life, की देवाचा सहवास जेव्हा तुझ्या आयुष्याचं केंद्रस्थान बनेल, even the darkest cave cannot steal your joy. त्या काळीकुट्ट गुहा सुद्धा तुझ्या जीवनातला आनंद काढून घेऊ शकत नाही. You can make the cave also into the temple of God. त्या गुहेला सुद्धा तू देवाच्या मंदिरात बदलशील. You can make the pit into a temple of त्या God. खड्ड्याला सुद्धा तू देवाच्या मंदिरात बदलशील. जर देवाचा सहवास तुला एवढा आवडत असेल तर. Because कारण every pit, if you make it a temple, God will come into that temple. प्रत्येक गुहेला आणि खड्ड्याला जर तू मंदिर बनवलं तर देव त्या मंदिरात येणारच येणार. Where the temple is, God is. जिथे देवाचं मंदिर आहे तिथे देव आहे. आमेन.
And so circumstances may change from season to season. तर परिस्थिती आयुष्यामध्ये ऋतूला बदलतच राहते बेटा, कधी कसं तर कधी कसं. But the presence of God remains constant. पण देवाचा सहवास आपल्या जीवनामध्ये सातत्याने राहतो. And so when our life is connected to the presence of तर God, आपलं स्वतःचं जीवन जेव्हा तेवढं देवाच्या सहवासात आणि संपर्कात असेल, the heart begins to experience a joy that circumstances cannot control. तर आपल्या हृदयाला त्या आनंदाचा अनुभव मिळायला लागतो की ज्या आनंदाचा ताबा परिस्थिती घेऊ नाही शकत. Are you getting me? मग ती परिस्थिती काही असो, माझ्या जीवाला धोका आहे, शत्रू माझ्या मागे लागलाय, मी दमतोय, मी थकतोय, काही असो पण मी आनंदी आहे. Say, and so even in trouble, तर त्रासांमध्ये सुद्धा build your relationship with God. तुझं नातं देवाशी वाढव. Say, Lord, I want to come more closer to you. देवाला सांग, मला तुझ्या अजून जवळ यायचंय, I want your presence. मला तुझा सहवास हवाय. It's not my deliverance that will give me joy, but your presence that will give me joy. माझी सुटका मला आनंद देणार नाहीये, तुझा सहवास मला आनंद देणार आहे. सुटका तू एवी तेवी देशीलच रे, Yes. पण तुझा सहवास मला आनंद देतो. I mean, see सुटका the तो perception. देईलच. आणि पहा त्याचे दृष्टिकोन. So this message explores that discovery. तर हा जो संदेश आहे, हा संदेश आपल्याला ही गोष्ट कळवत आहे And so it invites us to understand आणि आपल्याला हे समजून घ्यायला आमंत्रित करत आहे. how David found the path of life. दाविदाला जीवनाचा मार्ग कसा सापडला Even in one of the most difficult seasons of his life's journey. आणि त्याच्या आयुष्याच्या प्रवासातील एक अतिशय खडतर असा ऋतू असताना सुद्धा. And it reminds us आणि यातून आपल्याला आठवण होते that the same God की तोच देव who guided David ज्याने दाविदाला मार्गदर्शन केलंय, through the wilderness रानामध्ये दाविदाला चालवलंय, is still able to guide our life every day. तोच देव आपलं जीवन सुद्धा रोज मार्गदर्शित करायला देव समर्थ आहे. तू त्याच्या जवळ येणार आहे का नाही, हा लाखाचा प्रश्न आहे. In his trouble, त्याच्या त्रासात he only desired God's presence. दाविदाच्या त्रासात दाविदाला केवळ देवाचा सहवास हवा होता. तिथं सहवास घडावा, क्षणभर विरह नसावा. See, you put him in the cave, he will desire God's presence. त्याला गुहेत टाका, तो म्हणतो मला देवाचा सहवास हवाय. He'll be running in the wilderness, he will be only craving for God's तो presence. रानामध्ये धावत राहील, तो म्हणेल मला देवाचा सहवासच हवाय. See David's perception. दाविदाचे दृष्टिकोन बघा. We are very short-term related people to God. पण आपलं कसं असतं, आपण देवाची नातं फार थोड्या वेळासाठी तात्पुरतं, आपली मतलब की दुनिया आहे बेटा. आपल्याला देव गरज पडला की आपण येतो, नाही पडला की येत नाही. Lord, remove me from this pit. आणि प्रभू या खड्ड्यातनं मला बाहेर काढ. Once he removes us, आणि खड्ड्यातनं देवानी बाहेर काढलं we are on our own journey. कि बस मैं मेरा देख लेगा, प्रभु तू लगेगा तभी मैं बुलाएगा, अभी नहीं आने का. Next time we fall in the pit, मग परत खड्ड्यात पडलो, Lord, remove me out. प्रभू मला बाहेर काढ. I mean, there is no question of relationship. म्हणजे नात्याचा प्रश्नच येत नाही ना, नातं कुठे आहे. But if you put David in the pit, पण दाविदाला जर तुम्ही खड्ड्यात टाकला, first he will worship God. पहिलं तर दावीद तिथे बस्तान ठोकून देवाची आराधना, He will sing to God. दावीद पहिलं तिथं बस्तान ठोकून देवाची गाणी, And he will say, त्याच्यानंतर दावीद म्हणणार your presence is my joy. तुझा सहवास माझा आनंद आहे. का रबा शंदू महांदरिकी. That's why in Psalm 16:8 he said, म्हणून तर स्तोत्र संहिता 16:8 मध्ये दावीद म्हणाला, I have kept the Lord always before me मी नित्य प्रभूला माझ्या समोर ठेवलेलं आहे. because he is at my right hand. आणि प्रभू माझ्या उजव्या हाताला असल्यामुळे I shall not be moved. मी हलणार नाहीये. What does it teach us? यातनं आपल्याला काय शिकायला मिळतं. David, even in his bitter situation, दावीद- wants to develop a relationship with God. यातनं आपल्याला असं शिकायला मिळतं की दाविदाला त्याच्या कडूतल्या कडू परिस्थितीमध्ये सुद्धा देवाशी नातं विकसित करायचं होतं की प्रभू मला तू पाहिजे, तुझा सहवास पाहिजे. And so David stayed strong, दावीद अगदी खंबीर राहिला. not because his life was easy, आणि दाविदाचं आयुष्य सोपं होतं म्हणून नाही, but because he kept his focus on God's presence. पण त्याने फोकस देवाच्या सहवासावरती ठेवला. त्रास त्यालाही होते, त्रास फक्त मला आहेत आणि तुला आहेत असं नाही. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला त्रास असतात बेटा, दाविदाला पण होते, पण फोकस त्याचा देवावर होता. When God becomes the center of your life, आणि तसं देव जेव्हा तुझ्या आयुष्याचं केंद्रस्थान बनेल, fear loses its power. मग भीतीचं सामर्थ्य जातं. मेरा दिल बने तेरा सिंहासन. मेरा क्या बने? मेरा पैसा बने, मेरा दिल बने तेरा सिंहासन. Let God become the center of your life. देवाला केंद्रस्थानी ठेव आयुष्याच्या. Fear will leave. करू दे त्याला राज्य, भीती जाईल. Amen. And so Right. David understood something that many people only learn after years of struggle. तर दाविदाला असं काहीतरी समजलं की जे अनेक लोकांना संघर्ष केल्यानंतर अनेक Just raise this वर्षांनी, volume a little bit. ये यहाँ कुछ जलाया है, वो बंद कर दे बेटा प्लीज.
And the greatest gift that God gives is not simply solutions to your problems, आणि सगळ्यात मोठी देणगी म्हणजे देव तुमच्या समस्यांना उत्तर देतो असं नाही, but the greatest gift God gives to us is His presence. पण सगळ्यात मोठी देणगी किंवा वरदान देव आपल्याला देतो ते म्हणजे देवाचा सहवास. देवाचा सहवास म्हणजे काय? देव स्वतः. God says, forget the trouble, देव म्हणतो त्रास विसर, take my presence. माझा सहवास घे. When God met Abraham, जेव्हा देव अब्राहमाला भेटला, what did God say? देव काय म्हणाला? Did He say, I will give you a shield that will protect you? असं म्हणाला का की मी तुला एक ढाल देईन जी ढाल तुला सुरक्षित ठेवेल? No, नहीं. I am your shield. मी तुझी ढाल है, मुझे ले ले सब मिलेगा, Praise God. पर मुझे छोड़ेगा मिलने वाला भी नहीं मिलेगा. Say, God is the shield. देव ढाल है. His presence is enough even देवाचा- in our mess, in देवा- our trouble. देवाचा सहवास आपल्या बर्बादीत आपल्या त्रासांमध्ये ऍक्च्युअली पुरेसा आहे. And so David did not say, तर दावीद असं नाही म्हणाला in my success there is fullness of joy. माझ्या यशामध्ये मला आनंदाची परिपूर्णता मिळाली आहे. But that is how we live. पण आपण असं जगतो, आपण असं जगतो. In our success we have fullness of joy. आपल्याला सक्सेस आलं, आपल्याला यश मिळालं की बस आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोही गडे. And tomorrow we get demotion, उद्या काही अधोगती झाली, कंपनी में कुछ प्रॉब्लेम आहे joy is turned into sorrow. किंवा इकडे तिकडे काय खटकलं बिनसलं कुणाशी काय झालं की मग झालं सगळा से- आनंद दुःखात बदलला. So he did not say, तो असं नाही म्हणालेला in my palace there is fullness of joy. माझ्या मालात आनंदाची परिपूर्णता असं तो No, म्हटलेला नाही. in your presence there is fullness of joy. तुझ्या सहवासात मला आनंद सापडतो. Let not your presence leave me. तुझा सहवास मला सोडून जाता कामा नये. I won't mind troubles following me. हा ठीक आहे, माझ्या मागे त्रास आले, भले माझ्या मागे त्रास येऊ दे, आय डोंट माइंड इट ॲट ऑल. But पण see that your presence does not go from me. त्या त्रासांमध्ये पण मी जगीन, पण तुझा सहवास मला सोडता कामा नये. So every day दररोज pray, Lord, let your presence be with me. अशी प्रार्थना करा की देवबाप्पा तुझा सहवास माझ्या सोबत राहू दे. Don't pray, Lord, remove me from this pit. सारखा असं म्हणू नका देवबाप्पा या त्रासात मला बाहेर काढ, देवबाप्पा या त्रासात अरे तुला त्रास असे आहेतच काय. And if you are having trouble, it आणि- only means God wants His presence to come to you. आणि जर तुला असे त्रास आहेतच तर देवाची इच्छा एवढीच आहे की तू देवाच्या अजून जवळ यावं. Amen. समजून घ्यायचं ना. And so the world often teaches people तर जग मात्र लोकांना नेहमी असं शिकवतं to search for joy, की आनंद शोधा, आनंद शोधा. even in the changing circumstances, search for joy. बदलत्या वातावरणात बदलत्या परिस्थितीत सुद्धा तुम्ही आनंद शोधा, आनंद शोधा. And so some people believe आणि मग काही लोक विश्वास ठेवतात that they will be happy if they earn more money. की त्यांनी जर पैसा जास्त कमवला तर त्यांना आनंद मिळेल. Others believe इतर काही लोकांना असं वाटतं joy will come when their problems will disappear. त्यांच्या समस्या गेल्या तर त्यांना आनंद सापडेल. See, people are looking for joy in wrong places. लोक काय करतायत, चुकीच्या जागी आनंद शोधतायत बेटा. And some think आणि काहींना वाटतं happiness will arrive when life becomes easier. आनंद मला तेव्हा मिळेल जेव्हा माझं आयुष्य सोपं होईल. But David discovered पण दाविदाला हे कळलं that joy is not found in your changing situations. की आनंद बदलत्या परिस्थितीतून मिळत नाही. Joy is found in the unchanging presence of God. आनंद देवाच्या न बदलणाऱ्या सहवासात सापडतो. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. Circumstances will change, परिस्थिती बदलत राहील but God will not. पण देव कधीही बदलणार And नाही. if your joy depends on circumstances, आणि तुझा आनंद जर परिस्थितीवर अवलंबून राहिला then your joy will constantly rise and fall, rise and तर fall. मग तुझा आनंद सारखा वर येईल खाली पडेल, वर येईल खाली पडेल, वर येईल खाली पडेल. But when your joy depends on God, पण तुझा आनंद जर देवावर अवलंबून आहे, your foundation itself will become steady. तुझा पाया एकदम सातत्याचा खंबीर आणि स्ट्रॉंग बनेल की दुनिया मेरी इधर की उधर हो जाए, मैं मेरे प्रभु के साथ खुश है. Imagine David sitting inside the dark cave of Adullam, आता अदुलमच्या त्या काळ्या गुहेमध्ये दावीद बसलाय. चित्र रंगवा. surrounded by his tired soldiers, अवतीभोवती त्याचे थकलेले दमलेले सगळे सैनिक आहेत. because कारण- where David went, his soldiers went. जिथे दावीद गेला त्याच्या मागे त्याचे सैनिक गेले. I just imagine one soldier groans आणि कल्पना करा एखादा सैनिक दाविदाचा त्याला कळला while trying to get a few
little sleep on a rock. कारण की तो जरा खडकावरती डोकं टेकून थोडीशी झोप घ्यायचा प्रयत्न करत होता. And then he whispers, आणि मग तो कुजबुजला David, की दाविदा, do you ever miss the palace? महालाची आठवण येते का दाविदा? महाराज, महालाची आठवण येते का महाराज? And so David looks around the cave. तर दावीद गुहेकडे सगळीकडे बघतो गुहेत. There are torches on the wall. आणि गुहेत सगळीकडे असं मशाली लावलेले असतात. Dust is on the ground. धूळ भरपूर असते. And the sound of bats flying all around the cave. आणि संपूर्ण गुहेमध्ये सगळीकडे वटवागळ फिरत असतात. Another soldier says, अजून एक सैनिक म्हणतो, yes, David, हो दावीद, we traded silk power for this kind of stone furnitures that होय. we are lying on. बघा ना महाराज, सिल्क सारखं सामर्थ्य आपण या दगडी फर्निचर पायी सोडून आलो. David, दाविदा, my master, महाराज, do you remember महाराज, your palace? सर, महाल आठवतो का? David suddenly begins singing. मग दावीद अचानक गायला लागला, That is my David. हा असा माझा दावीद आहे. Because you put him on the throne, you put him in a cave, he will carry his harp. त्याला सिंहासनावर ठेवा, त्याला गुहेत ठेवा, तो हातात वीणा घेतोच. And the soldiers stare at him. आणि मग सैनिक त्याच्याकडे एक टक लावून बघतात. And one of them whispers, आणि मग एक सैनिक परत बोलतो, is the king singing in a cave? महाराज गुहेत पण गातात? I mean, that's what David is. दावीद तसाच आहे. महाराज गुहेतही गातात, महाराज सगळीकडे गातात. And so David smiles मग दावीद हसतो and he lifts up his hands आणि हात वर करतो and he must be saying, आणि म्हणत असेल, put me in a cave, मला गुहेत ठेव, but the presence of God is here कुठेही ठेव, पण देवाचा सहवास तिथे आहे. and I will turn this cave into the temple of God. मी या गुहेला देवाच्या मंदिरात बदलतो बघ. वा, देवावरचा विश्वास ठेवणारा कोणी भक्त असावा तर असा. See, मी गुहेला मंदिरात बदलीन. बंद करा तुमची रडगाणी. one soldier must have shaken his head slowly. मग एका सैनिकाने डोकं हलवलं असेल. So let me understand this, master. नाही पण महाराज, मला हे थोडं समजत नाही, मला कोडच आहे, मला जरा समजून घेऊ दे. We are hiding from an army, आपण एका मोठ्या सैन्यापासून असे पळतोय, धावतोय, लपतोय. sleeping on this rock, आपण या खडकावर इथं गुहेत झोपतोय. and you are starting a worship service. आणि तुम्ही आराधनेची सभा देताय, तुम्हाला काही वाटत नाही का हो महाराज? David must have laughed and replied, तर दाविदाने हसून उत्तर दिलं असेल, exactly. तेच तर. Faith sometimes may look very strange कधी कधी विश्वास फार विचित्र दिसायला दिसतो to people who measure life only by circumstances. अशा लोकांना की जे लोक आयुष्याचं वर्णन केवळ परिस्थितीवर अवलंबून करतात. त्या लोकांना कधी कधी विश्वास जरा विचित्रच वाटतो, Say, कारण त्यांच्यासाठी आनंद परिस्थितीवरती डिपेंडंट आहे. आज पैसे मिळाले, मटण खाया खुश. he wrote the Psalms even in the cave. त्यांनी गुहेत पण देवाची स्तोत्र लिहिलेली आहेत. गुहेत पण देवाची स्तोत्र लिहिलेली आहेत. Imagine a tourist walking through a huge forest. कल्पना करा, एखादा यात्रेकरू मोठ्या जंगलामध्ये चालतोय He's trying to find a way out. आणि प्रयत्न करतोय, या जंगलातनं मला बाहेर पडायचा रस्ता हवाय. He has a map with him, त्याच्यासोबत नकाशा पण आहे, but he's holding the map upside down. पण त्याने नकाशा उलटा धरलाय. I mean, he's turning in circles then. म्हणजे तो गोल 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 फिरणार आता. नकाशा उलटा धरल्यावरती काय गोल 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 फिरतोय. You may have a map, but if you hold it upside down, you'll be only going in circles. तसं तुमच्याकडेही नकाशा जरी असेल, पण तो नकाशा तुम्ही धरला उलटा, तरी तू पोचणार कुठेच नाहीयेस. तू गोल गोल भोपळाचा उपवास. Amen. You need to have God's presence to make things fall into place. असं नसतं बेटा. देवाचा सहवास तुझ्यासाठी गरजेचा आहे. गोष्टी तुला यथायोग्य जागी पाडायच्या असतील की मेरी इच्छा है ये ऐसा हो, वैसा हो, ऐसा हो, ऐसा हो, तो पहले तुझे प्रभु का सहवास लेना पडेगा. Just imagine आणि कल्पना करा, somebody comes there कोणीतरी तिथे आलं and he's a trucker आणि समजा तो ट्रक चालवणारा ट्रकर आहे. and he says, म्हणाला तो, forget the map, तो नकाशा सोड, jump in my truck, चल माझ्या ट्रक मध्ये बस, I will take you out. मी नेतो तुला बाहेर. If he's wise enough, he will throw the map and take that truck because that truck goes often in that तो place. शहाणा असेल तर नकाशा फेकून देऊन त्या ट्रकवाल्या बरोबर ट्रक मध्ये बसून निघून जाईल. And life is similar. जीवन तसंच आहे. Many people are trying to navigate life with their own limited understanding. अनेक लोक मात्र त्यांच्या मर्यादित समजुतीवरती आयुष्याचा प्रवास करायचा प्रयत्न करतायत की नाही, मैं ऐसा करूंगा ना, फिर मैंने ऐसा करने से फिर वैसा होगा, फिर मैं वैसा करूंगा तो फिर वैसा होगा. But तू कुछ मत कर. But God is not just offering a map to you. पण देव फक्त तुला नकाशा देतोय असं नाहीये. He is offering His presence to guide you. देव म्हणतोय नकाशाहून छान माझा सहवासच मी तुला देतोय चालवायला. Which is म्हणजे काय, better? कुठला
कुठलं चांगलं? Map or His presence? नकाशा की देव स्वतः? देवाचा सहवास म्हणजे काय? देव स्वतः. मग नकाशा बरा की नकाशा देणारा देव स्वतः आपल्या बरोबर बरा? Because if God is with him, कारण देव जर त्याच्या सोबत आहे, God will tell him, देव त्याला सांगेल I can hear the footsteps of Saul outside your की cave. शौलाच्या पावलांचा आवाज मला तुझ्या गुहेबाहेर येतोय. Sit one more hour inside. अजून एक तासभर इथे गुहेतच बस. I will tell you when to go मी out. तुला सांगीन कधी बाहेर पडायचं. Say, आमेन. मग ते बरं का नकाशे? प्रेझेन्स चाहिए. प्रभू God लेके is घुमो. not just giving you directions. देव तुम्हाला फक्त मार्ग दाखवतोय असं नाही. God is walking the road with you. देव तुझ्या सोबत तो रस्ता चालतोय. वो उठता मैं उठता हूँ, वो बैठता मैं बैठता हूँ, हम दोनों अलग नहीं, हम दोनों एक है. ये गाने का मीनिंग ये है. When God is with you, you are not worried about the map. जेव्हा देव तुमच्या सोबत असतो ना, तेव्हा तुम्हाला नकाशाची काळजी राहत नाही. If God is with you, you are not worried about what Saul will do next. देव तुमच्या सोबत असेल तर पुढे शौल काय करणार याचं टेन्शन तुम्हाला येणारच नाही. नहीं लेकिन आगे वो क्या करना है, उसको जो करना करे, आके मेरे को मारे भले मारे, प्रभू मेरे साथ है. You enjoy the presence of God. देवाच्या सहवासाचा तुम्ही आनंद घेता. Does not Bible say, बायबल म्हणता ना, if God is with you, जर देव तुझ्या सोबत असेल, who or what can go God can against go you? against you. काय आणि कोण तुझ्या विरोधात And so जाईल? David was very wise. दावीद फार हुशार होता. He didn't say, remove me out of the pit. दावीद असं नाही म्हणाला मला खड्ड्यातनं बाहेर He काढ. didn't say, Lord, remove Saul out of the throne. दावीद असं नाही म्हणाला मला गुहेतनं बाहेर काढ, शौलाला सिंहासनावर Kill काढून Saul. टाक, शौल राजाला ठार मारून टाक. दावीद असं It काही is not बोलला नाही. upon me. माझ्यावर नाहीये. You want to make him to live. I have nothing. दावीद to म्हणत say. असेल माझ्यावर काही नाहीये. देवबाप्पा तुला शौलाला जीवन द्यायचं असेल दे. But I want your presence. मला तुझा सहवास दे बस. मला तुझा सहवास पाहिजे. बाकी मला बाकीचं काही नाही. तुला जर शौलाला जीवन द्यायचं, तुला शौलाला काय करायचं, तू शौलाचं पाहिजे ते कर. पण I don't want anything but you. मला काही नकोय. मला फक्त तू पाहिजे. Ah, कोणी देव देता का देव? say. And so think about a small child तर एखादं लहान लेकरू विचारात आणा, who receives many expensive toys for his or her birthday. त्या लेकराला समजा तिच्या किंवा त्याच्या वाढदिवसाला बरीच सारी खेळणी कोणी कोणी आणून दिली And the room is filled with colorful gadgets आणि त्या लेकराची संपूर्ण खोली आता रंगीत रंगीत खेळण्यांनी यंत्रांनी भरली and all flashing lights. आणि सगळे लाईट ते असतात ना, सगळी खेळणी ती त्यांचे लाईट सगळं आहे. But instead of playing with the toys, पण त्या सर्व खेळण्यांशी खेळायच्या ऐवजी the child climbs in the cardboard in which the toys were ते there. लेकरू ज्या कार्डबोर्डच्या डब्यात ती खेळणी आली होती त्या पुठ्याच्या डब्याशी खेळतंय And trying to drive it as a car. आणि पुठ्याच्या डब्याला गाडी सारखं चालवायला मागताय. Say, haven't you seen that? बघितलं असेल ना लहान मुलांना असं करताना. You buy them a big box with a toy car in it. They तुम्ही- will remove the car out. They will sit in the box and make it a car. तुम्ही त्या लहान मुलाला एक मोठ्या डब्यामध्ये, मुलगी असेल तर सपोजिंग बाबी डॉल और बाबी हाऊस, बाबी किचन असं काहीतरी मोठं आणलं. मुलगा असेल तर लेगो पीसेसला इतना बडा, नाही तो असा जिक्सॉला इतना बडा. तो काय करतो ते सगळं बाहेर काढून त्या डब्याशी खेळतो, त्या डब्याला चालवतो इकडे तिकडे तिकडे. See? And so adults also say similar to the children. तशी मोठी माणसं पण लहान मुलांसारखीच आहेत. They chase the toys of life. आयुष्याच्या खेळण्यात मागे लागतात. Titles, money, शीर्षक, पैसा, recognition, मेरा achievements. नाम, मेरी इज्जत, माझी ओळख. But David discovered something deeper. पण दाविदाला काहीतरी खोल कळलं. For him, त्याच्यासाठी these were not found in the life's toys. या गोष्टी आयुष्याच्या खेळण्यात त्याला सापडल्याच It नाही. was found in the presence of या God. सगळ्या गोष्टी त्याला देवाच्या सहवासात सापडल्या. From today, change your perception. आजपासून तुम्ही लोक सुद्धा तुमचे दृष्टिकोन जरा बदला. Let your prayer also change. प्रार्थना सुद्धा थोडी बदला And say, आणि म्हणा I'm in a mess, मी माझी बर्बादी आहे, but पण I want your presence. मला तुझा सहवास हवाय. माझी परिस्थिती काही चांगली नाहीये, पण मला तुझा सहवास हवाय. Amen. Because many people are searching for peace in the wrong places. का अनेक माणसं शांतीचा शोध सुद्धा चुकीच्या जागी करतात. Some are chasing success. काही लोक यशामागे लागतात. Some are chasing approval. काही लोक मान्यते मागे लागतात. Some are chasing temporary काही लोक excitement. तात्पुरत्या आनंदाच्या मागे लागतात. But my God is calling hearts back to the one place where your life begins. परंतु माझा देव आपल्या प्रत्येकाला अशा जागी परत बोलवत आहे की जिथे आपलं जीवन एकेकाळी सुरू झालं. It is the Garden of Eden एदेचा बाग, where God met our
first parents. एदेनेचा बाग जिथे देव आपल्या प्रथम पालकांना भेटला, देव म्हणतो तिथे परत ये. God is saying, देव म्हणतो come back to the garden. त्या बागेत परत ये, Come back to me. माझ्याकडे परत ये. Because कारण before these toys came in the world, I was with you. ही सगळी जगातली खेळणी तुझ्याकडे येण्या अगोदर मी तुझ्या सोबत होतो. Before the success came, before Yes. your name came, यश तुला मिळण्या अगोदर, नावलौकिक इज्जत तुला मिळण्या अगोदर my presence was with you. माझा सहवास तुझ्या सोबत होता रे. And when the presence of God becomes the center of your life, आणि देवाचा सहवास अशा रीतीनं जर तुझ्या जीवनाचं केंद्रस्थान झाला, even the darkest cave becomes a place of peace and joy. तर काही कुट्ट गुहा सुद्धा आनंदाची आणि शांतीची जागा बनते. Amen. आमेन. But now, आता why did David ask for the path of life in the cave? दाविदाने गुहेमध्ये जीवनाचा मार्ग का मागितला? See? गुहेत का त्याने मागितला जीवनाचा मार्ग? I mean, he could have asked it in the palace. महालात जाऊन तो मागू शकला असता, किंवा महालात त्याने अगोदर मागितलं असतं की मला जीवनाचा मार्ग दे. I mean, in the cave, what do you ask? गुहेत काय मागतो आपण? काय मागायला हवं गुहेत? Please take me out of the cave. गुहेतनं आपण काय मागायचं असतं की प्लीज मला गुहेतनं पहिलं बाहेर काढ. But here David is asking for the path of life in the cave. पण गुहेत बसून सुद्धा दावीद म्हणतो मला जीवनाचा मार्ग पहिला दाखव. Instead of asking for deliverance, मला सुटका दे किंवा गुहेतनं मला बाहेर काढ असं म्हणायच्या ऐवजी he says, I want your presence. बंदा बोल रहा है मुझे तू चाहिए, तू आजा. Amen. Verse 1. एक वचन There he says, God, keep me safe. I trust in you. 16:1 मध्ये तो म्हटला, हे देवा माझे रक्षण कर, कारण मी तुझ्यात आश्रय घेतलाय, माझा तुझ्यावर विश्वास आहे. See, David begins Psalm 16 by declaring his trust in God. स्तोत्रसंहिता 16:1 मध्ये त्याने सुरुवातच कशी केली? देवावरती विश्वास स्वतःचा आहे हे दाखवून केली. And he knew that his safety and future did not depend on his own strength, त्याला माहिती होतं की माझं संरक्षण आणि माझं भविष्य माझ्या स्वतःच्या शक्तीत नाहीये, but on God's protection. देवाच्या संरक्षणावरच माझं सगळं काही आहे. मला देव शेवटी लागणारच And आहे. so when David wrote Psalm 16, तर दाविदाने जेव्हा स्तोत्र 16 लिहिलं, he was living through a season of intense pressure. तो अतिशय दबावाखालच्या परिस्थितीमध्ये जगत होता. तेव्हा प्रचंड प्रेशर. Because King Saul had become jealous of him कारण शाऊल राजा त्याची ईर्ष्या करायला लागला, त्याच्या जळायला लागला. and he was determined to destroy him. आणि शाऊल राजाने जणू विडा उचलला होता की मी सुपारी उचलल्यासारखं मी दाविदाला जिवंत ठेवणार नाही. And so soldiers were searching the wilderness to find David. तर सैनिक रानात सगळीकडे दाविदाला शोधत होते. And David had to move from place to place, आणि म्हणून दाविदाला पण इथून तिथे पळून जायला लागत होतं. hiding in caves, hiding in the desert to survive. कधी रानात लप, कधी वाळवंटात लप, कधी गुहेत लप, का की स्वतःला सुरक्षित ठेवायला. And so from a human perspective, तर मानवी दृष्टिकोनातनं बघायला गेलं the most natural prayer would have been, तर सगळ्यात नैसर्गिक प्रार्थना त्यावेळेला अशीच असती की Lord, प्रभू remove Saul शौलाला काढ, or kill Saul. नाहीतर शौलाला पहिले ठार मार. या जगातून शौलाला काढ. End this situation. ही परिस्थिती संपव. Give me the throne now. मला आत्ता सिंहासन दे. I waited for a long time. बरेच दिवस मी वाट पाहिली. See? असं मागितलं असतं एखाद्याने, आपण तर नक्कीच म्हटलो असतो. But David was not ambitious. पण दावीद महत्वाकांक्षी नव्हताच. If I get the throne, I get it. If God does not want to give me, no problem. दाविदाचे हिशोब फार सरळ होते. मला सिंहासन मिळालं, देवाची इच्छा नसेल की मला सिंहासन न मिळावं तर कोणी किती काही केलं तरी सिंहासन मला मिळणे नाही. त्याच्या इच्छेत असेल तर मी येईन. David prayed something deeper. तर दाविदाने खोल प्रार्थना केली. Instead of focusing only on the enemy, आणि उगीच शत्रूकडे लक्ष लावून बसायच्या ऐवजी की ये मेरा वैरी है, ये मेरा दुश्मन है, David focused on God. दाविदाने देवावरती लक्ष ठेवलं. Instead of asking only for escape, आणि केवळ सुटका मागायच्या ऐवजी he asked for direction. दाविदाने मार्ग मागितला, जीवनाचा मार्ग मागितला. And so David understood दाविदाला कळलं that escaping the cave की गुहेतनं पळवाट काढणं would not automatically produce a healthy heart. त्यातून काय आपोआप माझ्यामध्ये आरोग्यवान हृदय निर्माण होणार नाहीये. There won't be a change of heart. आणि माझं हृदय त्यातनं बदलणार नाहीये. There will be a change of circumstance or change of location. परिस्थिती बदलेल, परिसर बदलेल, पण हृदय नाही बदलणार. He wants his heart to change. दाविदाला त्याचं हृदय बदललेलं हवं होतं. See? And so if fear and bitterness remained inside him, तर त्याच्या आतमध्ये जर भीती आणि कडूपणा राहिला he would still be a prisoner even though he sat on the throne. तर महालामध्ये सिंहासनावर बसून सुद्धा तो कैदीच असणार आहे. का? कारण की त्याच्या हृदयातनं बिटरनेस, अनफॉरगिव्हनेस, कडूपणा, क्षमा न करणं हे सगळं निघालेलंच नाहीये. तो राजवी सिंहासन पे बैठ के
बिटरनेस में ही कर रहा है. No, he wants to sit on the throne as a refined पण David. त्याचं तसं नव्हतं. त्याला सिंहासनावरती बसायचं होतं. एक शुद्ध, पवित्र, निखळ असा, व्यवस्थित असा, सरळ सोट दावीद Say- राज्य करायला बसला. Because a changed location कारण की बदललेला परिसर, does not always produce a changed heart, पत्ता बदलल्यामुळे हृदय बदलत नाही. but a changed heart पण जे बदललेलं हृदय आहे can transform any location you ते are in. कुठल्याही पत्त्याला बदलू शकतं. पत्ता बदलल्याने हृदय बदलत नाही, पण जर हृदय बदललं तर त्यातनं कुठलाही परिसर बदलू शकतो. दापोडीची यरुशलेम होऊ शकते. And even if that location does not change, you are a changed person. आणि जरी परिसर नाही बदलला तरी तू बदललाय ना, तुझं हृदय बदललाय ना. Say, and finally God is interested in you. आणि शेवटी देवाला तुझ्या घरात नाही, तुझ्या Not the परिसरात location, नाही, not the तुझ्या situation. महालात नाही, देवाला तुझ्यातच इंटरेस्ट येणार आहे. शेवटी देवाला काय हवंय? माय सन गिव्ह मी योर If the Heart. cave can change your heart, God will remove you the next day. आणि गुहा जर तुझं हृदय बदलू शकत आहे तर त्या गुहेतून देव दुसऱ्या दिवशी तुला बाहेर काढेल. If you become humble in that cave, Ah. God will remove you the next day. गुहेत जाऊन नम्र झाला ना, देव दुसऱ्या दिवशी गुहेतून तुला बाहेर काढेल. गुहेत जाऊन नम्र झाला तर, पण गुहेत जाऊन सुद्धा जर ऐटच ठेवली तर देव म्हणेल अजून 10 दिवस वाढव. Every cave प्रत्येक गुहा is a blessing in disguise. वेषांतर करून आलेला आशीर्वाद आहे बेटा. समज Every लो. cave प्रत्येक गुहा is allowed परवानगी दिलेली आहे so that our lives change. की आपलं जीवन बदलावं. चेंज माय हार्ट ओ लॉर्ड, मेक इट एव्हर न्यू. And so David realized दाविदाला कळलं that the greatest danger was not Saul's spear. सगळ्यात मोठा धोका मला शौलाचा बाण किंवा भाला नाहीये. The greatest danger was losing his connection with his God. सगळ्यात मोठा धोका मला हा आहे की माझं देवाशी असलेलं नातं कुठे तुटू नये बाबा. I don't want to be bitter towards God. मला देवाविषयी न कडू म्हणायचंय. देवाने माझं काय वाईट केलंय? Say, you know, many times अनेक when वेळा. some trouble happens, अनेक वेळा मात्र असं होतं ना, काही त्रास आले we blame God. आपण देवाला दोष देतो. Never blame God. देवाला कधी दोष देऊ नका. If you blame God, His presence will not be with you. अरे देवाला तू दोष दिला तर देवाचा सहवास तुझ्याकडे ढुंकून बघणार नाही, त्याचा सहवास तुझ्या बरोबर राहणारच नाही. आणि जर देव तुझ्या सोबत राहिला नाही तर जगून दाखव. येणार आहे का? All these 30 plus years with या God, माझ्या देवाच्या सहवासाबरोबरचा, प्रवासाबरोबरचा सगळा काळ and through every cave that I went through, आणि 30 आणि अधिक वर्ष ज्या प्रत्येक गुहेतून मी गेलो, I've never blamed मी God. कधी देवाला दोष नाही दिला. Never. की God असं is का my झालं, witness. तसं का झालं. No पण माझ्या bitterness जीवनात, in my heart माझ्या हृदयात concerning काही God. कडू पण नाही देवाविषयी. I never even said, why God like this? मी कधी देवाला प्रश्न नाही विचारलेला की माझ्या जीवनात पण असं का झालं, असं का झालं, असं Even का? if I didn't know it, मला जरी कळलं नाही I just said, तरी मी म्हणालोय you are wise God. तू सुज्ञ आणि हुशार देव आहेस. तुला माहिती आहे ना बाजार. आय डोंट वॉन्ट टू डिग इन इट. I don't want to blame God. I don't want to find out मला ते why. खोदायचं नाही आणि मला हे नाही शोधून काढायचं की देवा पक्का, I'll देवा be happy. पक्का. मी खुश आहे आणि खुशच राहणार आहे. And that's why David prayed, म्हणून दाविदाने प्रार्थना केली, you will show me the path of life. तू मला जीवनाचा मार्ग दाखवशील. That means म्हणजे he wanted to walk through the season with wisdom and faith. त्या ऋतूमध्ये सुद्धा त्याला ज्ञानाने आणि विश्वासाने देवासोबत राहायचं होतं. And a heart that was aligned to God. आणि अशा हृदयाने राहायचं होतं जे हृदय देवाला जुळलेलं आहे. In bitterness, you cannot align yourself to God. कडूपणा हृदयात ठेवला ना बेटा की देवाशी आपलं नाही जुळणार. कसं जुळेल? Like, if I'm angry with somebody, how can I say, stay with me? समजा मी कोणावर तरी चिडलेलो आहे तर त्या कोणाला तरी मी म्हणू शकतो माझ्या सोबत राहा. No, if I'm asking him to stay with me, that means I'm trusting him. मी कोणाला तरी जर म्हणतोय माझ्या सोबत राहा तर याचा अर्थ माझा त्याच्यावर विश्वास आहे म्हणून मी त्याला म्हणतोय माझ्या सोबत राहा ना. David says, your presence should be with me. तसं दावीद म्हणतो तू माझ्या सोबत राहा. In other words, दुसऱ्या शब्दात I don't blame you. मी तुला काही दोष देत नाही देव बाप्पा. Even in this cave, if I'm sitting, I don't blame you. या गुहेत मी बसलेलो आहे, शौल राजा माझ्या मागे लागलेला आहे, तरी मी तुला दोष देत नाहीये. I'm not bitter against Saul also. मी शौलाच्या विरोधात पण कडू पण घेत नाही की हा शौल असा कोण आहे, हा असं का करतो, मला कसं मारायला येतो सारखा. Nothing. काही नाही. Heart clean. हृदय स्वच्छ. Imagine one of David's soldiers sitting near the entrance of the cave, कल्पना करा दाविदाचा एखादा सैनिक गुहेच्या दरवाजापाशीच असेल watching the hills nervously, आणि टेकड्या पाहत असेल एकदम उदास होऊन, and he whispers to David, आणि दाविदाला म्हणतोय मग I have a prayer suggestion.
एक प्रार्थनेचा एक सल्ला आहे महाराज मला. And David looks at him and says, what is it? म्हणजे माझा एक प्रार्थनेचा सल्ला आहे महाराज. आणि मग दावीद त्याच्याकडे बघतो आणि विचारतो काय आहे. And the soldier says, मग तो सैनिक म्हणतो, Lord, प्रभू please drop a very large rock on King Saul's head. गुरुदेव एक मोठा खडक घ्या आणि त्या शौलाच्या डोक्यावर आपटा. Because it was because of him we are here. कारण त्या शौलामुळे आपण गुहेत आलोय. Another soldier nods his head and says, मग दुसराही म्हटला असेल डोकं हलवून, yes, Lord. येस गुरुदेव. Not a small rock, a very heavy छोटा rock. नाही थोडा मोठाच बघाल, डोकं मोठं आहे. And then, see, David is surrounded by all depressed people. असे सगळे नैराश्य Remember, डिप्रेशन मध्ये गेलेल्या लोकांनी घेरलेला होता दावीद. Yes. व्हॉट वन आयडिया. ओ माय गॉड. depressed people had surrounded David. सगळे नैराश्यात गेलेले लोक दाविदाच्या अवतीभोवती, एक म्हणतो खडक घे आणि मार, एक म्हणतो काय, एक म्हणतो But काय. then David, पण दावीद he sighs and he smiles. उसासा सोडतो आणि हसतो. You two people have very creative prayer lives. हा, तुम्हा दोघा माणसांचं प्रार्थनेचं जीवन फार नाविन्यपूर्ण आहे रे. Lord, क्या you- आयडियाज. You didn't like our idea? हा, म्हणजे गुरुदेव आमच्या आयडिया नाही आवडल्या. And David would have said, मग दावीद म्हटलं असेल, if God only removes Saul, जर देवाने केवळ शौलाला काढलं, but my heart becomes filled with पण anger, माझं हृदय रागाने भरलं, I have still lost the path of life. तरी जीवनाचा मार्ग माझ्याकडनं चुकणारच आहे ना रे. I don't want to lose the path of मला जीवनाचा मार्ग चुकवायचा नाही रे. समजून घ्या तुम्ही लोक. शौलाचं देवाने जे करायचं ते देव करेल. असला असला, नसला नसला, माझं हृदय बदलायला पाहिजे. Master, then no rocks. मग गुरुदेव खडक नाही मारायचा, No rocks. नाही मारायचा. We are learning something deeper here. इथे आपण काहीतरी खोल शिकतोय. Our God is teaching us something deeper here. आपला देव इथे काहीतरी खोल शिकवतोय आपल्याला. See, sometimes people want quick solutions when God is teaching us deeper lessons. पण कधी कधी देव आपल्याला खोल धडे शिकवत असताना लोकांना मात्र पटकन काही ना काही उपाय हवे असतात की इससे बाहेर निघालो, इससे बाहेर निघालो. Mary and Martha said, why didn't Jesus come? मर्या मार्ताचं एकच, येशू आले का नाहीत, येशू आले का When he नाही. was sick, we sent a letter to him. Why didn't he come? आमचा एकुलता एक भाऊ एवढा प्रियकर होता येशूंना, आजारी पडला. आजारी असताना येशू आले का नाही, येशू आले का नाही. I mean, he was not stuck in traffic jam. आज येशू काय ट्रॅफिक जॅम मध्ये अडकले नव्हते. He could have come the same day. येशू त्याच दिवशी खरं तर येऊ शकत होते. He didn't forget. येशू विसरले पण नव्हते. But he was teaching them a lesson. पण त्यांना धडा शिकवत होते Endurance, patience, trust, की तुम्ही faith. विश्वास शिका, धीर शिका, सहनशीलता शिका, चिमटे खायला शिका, तक्रारी बंद करायला शिका. When others are mocking, इतर माणसं जेव्हा मस्करी करतात endure it. तेव्हा जरा सहन करा. Let me check your heart. मला तुझे हृदय तपासू दे. लोकांनी तुला नावं ठेवल्यावरती तू काय करतो, येतो का कायमचाच जातो. I will come on the fourth day only. चौथ्या दिवशीच मी येतो बघ, ह्यांना शिकू दे And जरा. by the time he comes on the fourth day, many of us have become unbelievers. आणि चौथ्या दिवशी येशू येईपर्यंत आपल्यातले अनेक जण, मी चर्चची मेंबरशिप कॅन्सल केलेली आहे, आय एम नॉट गोइंग टू कम टू चर्च एनी मोर. माझा विश्वास चर्चवर येशूवर कोणावरही नाही. हो का? Say, Why? Amen. का? त्यांनी काय बिघडवलंय तुझं? imagine a traveler, he's stuck in a long airport delay. समजा एखादा यात्रेकरू एअरपोर्ट वरती अडकलेला आहे, उशीर झालाय फार. And these days it's happening. अलीकडे तो होतच आहे हे. And flights are cancelled, passengers are frustrated. सारखी फ्लाईट कॅन्सल होते, प्रवाशांना इतका वैताग येतो, एअरपोर्ट वरती बसून राहायला लागतं. अलीकडे तर असं खूप चाललंय. And so some people are shouting at the airline staff. आणि मग काही लोक जी असतात ती एअरलाईनच्या स्टाफला, त्या विमानाचा जो स्टाफ आहे त्यांना ओरडतात. Others are just pacing up and down बाकीचे angrily. एरजरा घालतात, राग आलेला असतो. टाइम जा रहा है, पहुंच रहा नहीं है, निकल रहा नहीं है. But then one passenger sits quietly reading a book आणि एक यात्रेकरू मात्र शांत एक पुस्तक वाचत बसलाय. and sharing his snacks with some people आणि around. काही लोकांसोबत त्यांनी काय जो खाऊ आणला होता, थोडं काय घेऊन गेला असेल तो वाटून खातोय. And so someone asks him, मग कोणीतरी त्याला विचारतंय, how can you stay calm when everything is delayed? अहो तुम्ही एवढे शांत कसे हो जेव्हा एवढा उशीर झालेला आणि सगळे भडकलेत. He says, तो म्हणतो, the delay is temporary. अरे उशीर तात्पुरता आहे. See? And my peace does not have to be temporary. आणि माझी शांती तात्पुरती नकोय, शांती कायमची पाहिजे. हे काय तासाने नाही तर 2 तासांनी विमान उडणारच आहे. See? Our peace should not be temporary. तसं आपली शांती तात्पुरती नकोय रे. Delay can be temporary, but my peace should be permanent. उशीर तात्पुरता असू शकतो, माझी शांती कायमची पाहिजे. My joy should be permanent. माझा आनंद कायमचा पाहिजे. And so David lived like that traveler. दावीद तशा यात्रेकरू सारखा जगला. His situation was difficult, त्याची परिस्थिती अवघड होती, but पण his peace did not have to disappear. त्याची शांती मात्र गेली नाही.
See? गरजच नाही ना. And so circumstances may delay your plans, तर परिस्थिती तुझ्या योजनांना कदाचित उशीर लावेल, but they should not destroy the peace that God has given you. पण त्या सगळ्यामुळे देवाने जी शांती तुला दिलेली आहे त्या शांतीचा नाश नको ना करू तू. Jesus said, my peace I have given you. येशू काय म्हणाले? माझी शांती मी तुम्हाला दिलेली Not आहे. the temporary peace that the world gives you, तात्पुरती शांती देत नाहीये मी तुम्हाला जगात मिळते तशी. but my peace. माझी शांती मी तुम्हाला देतोय म्हणाले ना. काय ऐऱ्या गेऱ्याची शांती काय येशून मधली शांती अशी कशी जाते सारखी? नाही जाता कामा ना. म्हणजे ती आपली तात्पुरतीच म्हणायची. येशूंची शांती घ्या. See? Sometimes, wives, they see a heap of vessels in their sink. कधी कधी बायकांना सुद्धा स्वयंपाकघरामध्ये समजा सिंक मध्ये असा ढिगारा दिसला भांडी घासायचा. And either you complain एक तर तक्रार करणार. or put on some music. तक्रार एक तर करणं एक हा पर्याय आहे, नाहीतर काहीतरी संगीत लावा. Say, put on Jesus song. येशूची गाणी लावा काहीतरी आणि त्या ठेक्यावरती घासणी. Say, I mean, things can change. गोष्टी बदलू The presence शकतात. कधी of God- भांडी संपली कळलंच नाही The हो. presence of God can change many things. देवाचा सहवास बरंच काही बदलतो. सगळ्यामध्ये आभार देत करत राहा. The dishes are the same, बघा भांडी तीच आहे, the heap are the same, तो ढीक तोच आहे. but the presence of God देवाचा सहवास makes everything lighter and easier. सगळं काय हलका करून सोडतो. त्या ढिगाला बघून म्हणायचं बघा असं धुते तुला See? आता. And so David discovered दाविदाला कळलं that the cave did not have to steal his joy. की या गुहेने माझा आनंद चोरता कामा नये. गुहा काय आहे? तो तकलीफ हो रही मुझे बहुत तकलीफ. अरे ऐसे तो क्या ही तकलीफ हो रही. And so his attitude towards God, तर त्याची देवासाठीची जी वृत्ती होती it can change the entire situation. ती वृत्ती संपूर्ण परिस्थितीला बदलू शकते. It's upon you to light up a lamp in that cave, तुझ्यावर आहे ना. गुहेत समई पेटव, or then sleep in the darkness and get scared. नाही तर अंधारात झोप आणि घाबरत बस. तुझ्यावर आहे ना. एक Amen. तर गुहेमध्ये समई पेटव, नाही तर गुहेच्या अंधारामध्ये घाबरत झोप. And so God is reminding hearts देव आठवण करून देत आहे हृदयांना that even those seasons in the caves are not wasted time, की गुहेतला समय पण वाया गेलेली वेळ नाहीये. because कारण- you come out more stronger, अजून खंबीर बनून आपण बाहेर येतो. असे एक धाडस येतं ना, because you know कारण तुला the कळतं God who helped me before is going to help me after. ज्या देवाने मला अगोदर मदत केलेली आहे तो देव मला पुढेही मदत करणार आहे. And so when trust remains on him, आणि विश्वास आपला देवावर असा असेल even difficult situations, तर मग अवघड परिस्थिती सुद्धा they become classrooms where faith will grow stronger and stronger. वर्ग बनून जाते की ज्या वर्गात आपला विश्वास अजून बलवान 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 होतो. Amen. आमेन. So the path of life तर जीवनी मार्ग, is not only the road that leads us out of trouble, तर जीवनी मार्ग म्हणजे केवळ असा मार्ग नाहीये जो फक्त त्रासातून आपल्याला बाहेर काढतो. but the path of life is learning to walk with God even when there are mountains of problems around you. पण जीवनी मार्ग म्हणजे कितीतरी शेकडोनं माझ्या अवतीभोवती त्रास आहेत तरी मी देवासोबत चालणं शिकून घेतोय त्याला म्हणतात. David said, दावीद बोलला, though I walk through the valley of the shadow of death, मृत्यूछायेच्या दरीतून जरी मी चाललो I shall not fear. कुठल्याही अरिष्टास मी घाबरणार नाही. Why? का? Your presence is with me. तुझा सहवास माझ्या सोबत Your आहे. rod and your staff, they comfort me. तुझी आकडी आणि तुझी काठी मला सांत्वन देतात. See, he didn't say, I'm going through this valley of shadow of death, remove me तो immediately. असं नाही म्हणाला मृत्यूछायेच्या दरीतून मी चालतोय मला लगेच बाहेर काढ. No. मला लगेच बाहेर नाही. I want your presence. मला तुझा सहवास दे. When I'm walking through this, I want you to be with me. यातून चालताना पण तू माझ्या सोबत राहा. मृत्यूछायेतून चालता मी असावे स्मरुनी तुला. जिंकुनी मृत्यूला जो उठे तो प्रभू माझ्या नेत्री वसो. मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्यामध्ये तो. So, and David says, दावीद म्हटलं real joy comes from being close to God. खरा आनंद देवाच्या जवळ राहूनच येतो बेटा. काही करा, किती शिका, डिग्र्या घ्या, PhD करा, दुनिया फिरा, यात्रा करा, खरी शांती त्याच्यातच मिळते. सगळं करून या, काय मनाई नाहीये. It does not come from money, relationships, success. कारण हे सगळं पैशातनं, नात्यातनं, यशातनं, सौख्यातनं, आरामातनं, It comes from God's presence. देवाच्या सहवासातनं या गोष्टी येतात. And David doesn't say little joy. He says fullness of joy. आणि दावीद इथे थोड्या आनंदाविषयी बोलत नाहीये. तो म्हणतो आनंदाची परिपूर्णता. Not little joy. थोडा आनंद नाही. In his presence there is fullness.
त्याच्या सहवासात आनंदाची पूर्णता. In fact, the Hebrew word is more powerful. हिब्रू शब्द अजून पॉवरफुल आहे. He said it means overflowing. भरभरून वाहणारा आनंद असा आहे. Overflowing joy. भरभरून वाहणारा आनंद. Like David says, my cup runs over. जसं दावीदच म्हटलंय, माझा पेला भरभरून वाहतोय. It's not just full, केवळ भरलाय नाही, it is overflowing. माझा पेला भरून वाहतोय. तू चाललाय. So David is saying God's presence does not give me little happiness. तर दावीद म्हणतो, देवाचा सहवास मला थोडासा आनंद देत नाही, It fills my heart. देवाचा सहवास माझ्या हृदयाला भरून I mean, काढतो. all these statements he's making in the cave. आणि सगळी विधानं तो कुठे करतोय? गुहेत, महालात नाही, एसीत बसून नाही, गुहेत. Some people keep searching for it in relationships. काही लोक नात्यांमध्ये हे सगळं शोधतात की माझ्या रिलेशनशिप मध्ये मला हे सगळं मिळावं. Some search in entertainment. काही लोक मनोरंजनात या गोष्टी शोधतात. For a temporary time, these are exciting. तात्पुरत्या काळासाठी ते मनोरंजन आणि ते नातं आणि ते रिलेशन वगैरे ठीक आहे. But पण the feeling fades. विश्वास शेवटी लागतोच. The feeling fades. भावना, त्या सगळ्या नात्यांमधल्या किंवा त्यातल्या भावना, मनोरंजनातली भावना, नातं रिलेशनशिप त्यातली भावना हळूहळू निघून जाते बेटा. But God does not fade with the पण circumstances. देव नाही परिस्थिती सोबत कुठे निघून जात. देव Amen. तसाच. I mean, somebody is speaking about fullness in a cave. गुहेमध्ये कोणीतरी संपूर्णतेविषयी बोलतंय. He should be speaking about fullness in the palace. महालात बसून बोलायचं ना संपूर्णता. But he's speaking about fullness in the cave. गुहेत बोलतोय तो संपूर्णता. गुहेत, गुहा काळी, Just no imagine light, in that no cave, water. he is sitting, there is no water, there is no food. त्या गुहेत काही नाहीये, नो वॉटर, नो लाईट, नो Maybe फूड. a biscuit packet. काही नाहीये, एखादा बिस्किटचा पुडा असला तर असेल. आणि And काही they are नाही. handing over one biscuit to each one. एक बिस्किट दिलंय सगळ्यांना, बाकी काही नाहीच आहे त्यांच्याकडे. लाईट पण नाही, So प्यायला tonight's पाणी नाही. dinner is biscuit. आजच्या रात्रीचं जेवण आहे बिस्किट. ना आम्हाला भाकरी शिवाय होत नाही, भून घ्यावं लागेल, करावं लागेल. But another soldier must have, this is not a royal banquet now. दुसरा सैनिक म्हणा नाही, पण शाही मेजवानी नाहीये. Because I thought if we join David's army, we'll be having banqueting tables set up every अहो day. महाराज, मला असं वाटलं होतं तुमच्या सैन्यामध्ये भरती होऊन आम्हाला रोज थाटामाटाचं खायला मिळेल. David would have smiled and looked at them peacefully. दावीद हसून त्यांच्याकडे शांतीने बघत असेल. हो का? But why are you smiling, David? नाही, पण महाराज तुम्ही हसताय का? We are only eating biscuits. आम्ही बिस्किट खातोय फक्त. David must have smiled. दावीद म्हणाला असेल, Because कारण my joy is not coming from the food bag. माझा आनंद त्या बिस्किट मधून पण येत नाही. My joy is coming from the presence of माझा God. आनंद देवाच्या सहवासात येतो. Man shall not live on bread alone, मनुष्य केवळ भाकरीवर जगणार नाहीच आहे, but by every word that proceeds from the mouth of देवाच्या God. मुखातनं बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दावर मनुष्य जगेल. I remember in those days मला आठवतं त्या काळी when I was working in the company, जेव्हा मी कंपनीत कामाला होतो, we used to do a lot of fasting. आम्ही खूप उपास करायचो Fasting तेव्हा. and prayer. उपास प्रार्थना खूप. The maximum I did was 7 days. सगळ्यात जास्त उपास मी धरले ऍट अ टाइम 7 दिवस. It's difficult when you are a canteen manager and you have to taste the food to be अवघड आहे ना. fasting. It's difficult. एक तर कॅन्टीन मॅनेजरचं माझं काम कंपनीमध्ये, आणि कॅन्टीन मॅनेजर म्हणून मला केलेला सगळा स्वयंपाक चाकायला लागतो, आणि त्या परिस्थितीत उपास धरणं म्हणजे अवघडच आहे, कारण मोह एवढा आहे I समोर. mean, you cannot even taste the food, but then hundreds and thousands are eating. आणि चाखायला तर जमणारच नाही, उपास चालू आहेत, पण मग शेकडो लोक खातायत ते जेवण. Say, but Canteen- God was with me. पण देव माझ्या सोबत होता. देव माझ्या सोबत होता. Say, because His presence was enough for me. त्याचा सहवास मला बास होता. एवढं ते काय खायचं सारखं असं स्वतःला कधी कधी म्हणायचं की एवढं ते काय तुला खायला पाहिजे. Some will say, काही लोक म्हणतील, Master, if your joy comes from the presence of God, would गुरुदेव you mind giving your biscuit to us now? गुरुदेव तुमचा आनंद देवाच्या सहवासातूनच येतो असं तुम्ही म्हणताय, तर तुमचं बिस्किट आम्हालाच देऊन टाका. काही लोक आणि दीडशाणी असतात, म्हणजे घाबरणार किंवा शरमणार पण नाहीत असं बोलायला. अरे किसके साथ बात कर रहा है बेटा, बेटा तू किसके साथ बात कर रहा है. Say, David knew, दाविदाला माहिती होतं, if God had a time, I have to stick to His time. देवाकडे वेळ आहे, त्या वेळेत मला चिकटून राहायचंय. Say, I cannot sit on the throne before His time. देवाच्या वेळे अगोदर मी सिंहासनावर जाऊन बसू नाही शकत. Amen. हिज टायमिंग.
And moreover, त्याहून जास्त God is the source of everything. देव सगळ्याचा उगम आहे ना, सगळं येतं देवाकडूनच ना. And so when you're connected to the source, तर जेव्हा आपण त्या उगमाला कनेक्टेड असतो, you don't need to chase after the supply. मग आपल्याला त्या पुरवठ्यामागे धावावं लागत नाही. People आपण are direct chasing after the supply when the source is there. पण आज लोक पुरवठ्याच्या मागे धावतात, उगम त्यांच्याकडे आहे तो सोडून देतात. Think about that grandmother विचार करा त्या आजीचा, who keeps adding food to your plate during a family meal. जी आजी समजा तुमचं काहीतरी पारिवारिक गेट टुगेदर आहे, फॅमिली गेट टुगेदर आहे, जेवण आहे घरी, आणि ती आजी तुझ्या ताटामध्ये वाढतच राहते, खा रे बाळा, खा रे बाळा, And you say, आणि तू म्हणतो, Grandma, my plate is already full. आजी माझी प्लेट भरलेली आहे. But she smiles and adds one more scoop. ती आजी अजून थोडस वाढते, Some more gravy on top of that अजून थोडी rice. ग्रेव्ही देते, अजून थोडा तर्रीवाला रस्सा You know देते. how the grandmas are. आजी कशी असते माहितीये ना तुला? Oh, you are very thin. आजी म्हणते, अरे किती वाढला रे. Even though that किती वाढला. person may be. जरी दष्टपुष्ट असला तरी आजीच्या डोळ्याला किती वाढला, किती वाढला. आजीच्या डोळ्याला तसंच दिसतं बेटा. आजीचा नातू आहे तो, आजीला तो बारीकच दिसतो. And so your plate is overflowing now. आणि तुझं ताट इथं ओसंडून वाहते, तरी आजी म्हणते अजून घे. Say, नाही नाही तू जेवतच नाही तू आज जेवत तर." ना अलीकडे. I mean, that is the picture David uses when he speaks about the fullness of joy. जेव्हा दावीद आनंदाच्या परिपूर्णतेविषयी बोलतोय ना, तेव्हा दावीद या अशा चित्राविषयी बोलतोय Amen. की ताट भरलेलं आहे तरी पण आजी येते आणि सारखं वाढते, म्हणते खा रे बाबा, I खा have रे. seen people, successful people, मी पाहतो काही यशस्वी लोक, they are empty inside. यशस्वी खूप आहेत जगात, आतून रिकामे. Outside they look successful. बाहेरून यशस्वी दिसतात थाटामाटाचे, Inside they are empty. आतून रिकामे. Joy vanishes. आनंद अजिबात नाही, कपाळावर लिहिलेलंच आहे, नो आनंद. See, God is saying, come to the real place of ते satisfaction. म्हणतो समाधानाच्या खऱ्या जागी आहे. समाधान जिथे मिळतं ना, त्या खऱ्या खुऱ्या जागी आहे. Because when a life returns to the presence of God, कारण जीवन जेव्हा देवाच्या सहवासात परत येईल, the empty places inside the soul will start filling once again. त्या जीवातली रिकामी जागा परत भरायला I लागते. want my soul to be full. मला माझा जीव भरलेला हवाय. Not my purse to be full, but my soul to be मला full. माझी पिशवी, माझं पाकिट आणि पर्स भरलेली नकोय. मला हा जीव देवाने भरलेला हवाय. हृदय माझ्या पाहिन जिकडे, तिकडे हो मावली, ख्रिस्त गुरु माऊली. Fullness of joy is not found in perfect circumstances. आनंदाची परिपूर्णता परफेक्ट परिस्थितीत मिळत नसते. डोंट इवन लुक फॉर इट देयर. Because nothing is perfect, nothing is lasting. कारण काही परिपूर्ण नाही, काही परफेक्ट नाही, काही टिकणारं नाही. आपलं सगळं हे असंच चाललेलं असतं आणि असंच चालणार आहे. कधी हे One नाही, day it ते is नाही, joy, ते another नाही. day is something else. आज आनंद आहे, उद्या नाहीये, आज असं आहे, उद्या तसं But आहे. fullness of joy is constant in the presence पण of God. आनंदाची परिपूर्णता देवाच्या सहवासामध्ये कायम आहे. Amen. मी भला, माझा देव भला. And so do you know the path of life changes how you face enemies? तर जीवनाचा मार्ग कसा बदलतो, जसं तुम्ही वैऱ्यांना तोंड देता, माहितीये? Because I keep the Lord always in my mind, कारण मी नेहमी प्रभूला माझ्या डोक्यात ठेवतो, not my enemies. माझ्या शत्रूंना नाही. शत्रूंना नाही. अभी ना इसको ना ऐसा टार्गेट करके नाही नाही नाही, माझ्या डोक्यात फक्त देव आहे. Because he's at my right hand, तो माझ्या उजव्या हाताला असल्यामुळे I shall not be moved. मी नाही हलणार. मुझे प्रभू संभालेगा. So- मला वाटलं होतं तुम्ही पडाल, नाही पडत. देव धरून आहे. See, I am moved when he is not there. तो नसला ना की मी हादरतो. I am shaken. That's what तो David is नसेल saying. ना तर मी हादरतो. David is saying. दावीद असं म्हणतोय, तो नसेल तर मी गेलो. That's what he says in Psalm 16:8, isn't it? स्तोत्र संहिता 16:8 मध्ये दावीद असंच So म्हणाला. David stayed strong because he kept his attention on God. दावीद बलवान राहिला कारण त्याने त्याचं लक्ष देवावर ठेवलं. Jesus told Peter, focus on me, not on the waves that you're walking on. येशू पेत्राला म्हणाले, ज्या पाण्यावर चालतोय त्या पाण्यावर लक्ष लावू नको, माझ्याकडे लक्ष लाव. लुक ॲट मी, डोळ्यात डोळ्या घालून माझ्याकडे बघ. And so when God becomes the center of your life, तर देव जेव्हा तुझ्या आयुष्याचं केंद्रस्थान बनेल, even pressure will lose its power. प्रेशरचं सुद्धा सामर्थ्य निघून जाईल, दबावातलं सामर्थ्य पण निघून जाईल. व्हॉट इज प्रेशर? नो टू मच प्रेशर, आय कॅनॉट. हाऊ? वाय? He said, I will not focus on Saul. तर म्हणतो मी शौलावर लक्ष देणार नाही.
Because I keep the Lord always before me. कारण प्रभूला मी माझ्या समोर ठेवलंय. He doesn't say I keep Saul always before me because he's a terror to me. तो असं नाही म्हणत आहे मी शौलाला नित्य माझ्या समोर ठेवलंय कारण की शौल माझ्यासाठी भयानक खतरा आहे. No. नाही. David understood if I keep Saul always in front of me, I won't get sleep. दाविदाला माहिती होतं शौलाला मी सारखं माझ्या समोर ठेवलं तर मला तर रात्रीची झोप यायची नाही. हा आहेच एवढा खतरनाक. Say, I have troubles in life, मला आयुष्यात त्रास आहे but I cannot focus on it. पण त्या त्रासांवर लक्ष नाही ठेवू शकत Because मी. if I keep my focus on it, माझं लक्ष मी माझ्या आयुष्यात असलेल्या त्रासांवरच ठेवलं I'll become sick. तर मी आजारी पडीन ना. हो की नाही. It's there, but my God is also there. त्रास आहेत मला पण देवही आहे मला. That makes lot of difference. तकलीफ भी है लेकिन उसमें मेरा प्रभु भी है. And so David understood that what you keep in front of your mind तर दाविदाला कळलं तुमच्या मनासमोर जे तुम्ही ठेवाल will shape the condition of your heart. त्यातून तुझ्या हृदयाची जी अवस्था आहे ना त्याला आकार येईल. Yes. हृदयाला. A weak heart means you are focusing on Saul. अशक्त हृदय म्हणजे तुझं लक्ष सगळं शौलावर आहे. A शौलाचा. strong heart means you're focusing on God. बलवान हृदय म्हणजे तुझं लक्ष देवावर आहे. Many people are sick because they are focusing on हो. Saul अनेक and लोक the आजारी cave. अनेक लोक आजारी पडतात का कारण लक्षच त्यांचं ह्याने मला खूप त्रास दिला त्याने मला खूप त्रास दिला. शौलाकडे लक्ष गुहेकडे लक्ष That's why they become sick. मग ते आजारी पडतात. नाही होता Heart attack, heart pain, हार्ट अटॅक this येतो sickness, that हृदय दुखायला sickness. लागतं. हा आजार तो आजार डिप्रेशन व्हॉट नॉट Yes, it is there. आहे. मनाई नाही त्रास आहे. But my God also is अरे there. पण देव पण आहे ना. त्रास आहे म्हणजे देव सुट्टीला गेलाय का कुठे. देव आहे ना. If your eyes stay on the problem, तुझे डोळे जर त्रासांवर आणि समस्येवर राहिले fear will grow. तर भीती वाढणार आहे. But if your eyes are on God, पण डोळे देवावर राहिले your faith will grow. तर विश्वास वाढेल. ऍज सिम्पल ॲज दॅट. त्याला काही थेरी लागत नाही ना PhD. So David knew that God was at his right hand. दाविदाला माहिती होतं देव माझ्या उजव्या हाताला आहे. In ancient times, अनादी काळी the right hand was the hand of strength and protection. उजवा हात जो होता ना तो संरक्षणाचा ताकदीचा हात होता अनादी काळात. Like Jacob blessed his children, जसे याकोबाने आपल्या मुलांना आशीर्वाद दिला. Ephraim and Manasseh. एफ्राईम आणि मनश्शेला आशीर्वाद दिला. The younger one, he put his right hand on him धाकट्यावरती त्याने उजवा हात ठेवला because the right hand is the strong hand. का उजवा हात खंबीर हात मानला And जायचा. so David was saying तर दावीद म्हणतो that God himself was standing beside him like a defender. देव स्वतः त्याच्या बाजूने बचाव करता म्हणून उभा आहे. And so because of that, त्यामुळे David refused to live in panic. दाविदाने नाकारलं. मी नाही घाबरणार. मी घाबरणार नाही. Even if enemies are close by, I will not get scared. शत्रू माझ्या जवळ जरी असला तरी मी घाबरणार नाही कारण भय काय तया येशूजाचा रे. And so one famous moment happened in the cave of En-Gedi. तर एनगदाय नावाच्या गुहेत एक प्रसिद्ध क्षण घडला. King Saul, शौल राजा he entered the cave alone त्या गुहेत एकटा आला while David and his men were hiding deeper inside the cave. आणि दावीद आणि दाविदाची माणसं त्याच गुहेत जरा आतमध्ये खोल लपलेली होती आणि शौल राजाही त्याच गुहेत आला. I mean, he could have gone to any cave. आणि कुठल्याही गुहेत जाऊ शकला असता तो. I mean, David would have said, दावीद म्हणाला असता Lord, why did he come in my cave only? दावीद म्हणू शकला असता ना की दे बाप्पा शौलाला आणि परत माझ्याच गुहेत तू कशाला आणलं. There were so many other caves. बाकी इतर साऱ्या किती गुहा आहेत माझ्याच गुहेत आला हा. But you know, the soldiers, they were very excited. पण सैनिक सगळे आनंदी झाले दाविदाचे. David, दाविदा this is the moment. महाराज बघा तो क्षण आला. God has delivered Saul into your hands. देवाने शौलाला तुमच्या हातात दिले बघा. सोनियाचा क्षण आला. He doesn't know त्याला माहित नाही we are here. आपण इथे आहोत. But त्याला we माहित know नाही. he is here. त्याला माहित नाही आपण इथे आहोत पण आपल्याला माहित आहे तो इथे आलाय. So one soldier, he picked up his sword. तर एका सैनिकाने तलवारच काढली. One quick swing. एकाने असं म्हणजे एक हात उगारला And this fellow will go to his eternal home. तर जाईल हा त्याच्या घरीवर. असं म्हणजे आपल्या सोबतचे जे से- कोवर्कर्स असे पेटलेलेच असतात ना. And so David slowly walked forward. तर दावीद हळूच पुढे गेला Instead of attacking, आणि अटॅक करायच्या ऐवजी what did he do? त्याने काय केलं. He saw Saul was easing himself. त्याने पाहिलं की शौल तिथे निसर्गाचं पाचारण पूर्ण करतोय. He quietly cut off the corner of Saul's throat. हळूच गेला आणि हा जग्याचा काठ त्याने शौलाच्या जगाचा काठ कापला. So his थोडा. soldiers thought David missed it. तर त्याच्या सैनिकांना वाटलं अरे महाराजांची संधी गेली हो. No, but he did that and stepped back. नाही पण त्याने ते केलं आणि तो मागे आला. His soldiers were in a shock. त्याच्या सैनिकांना धक्काच बसला की दावीद महाराजांना काय झालंय माहित What's नाही. wrong with David? काय झालंय काय दावीद महाराजांना. Is he altering his robe? काय झालंय काय म्हणजे त्या शौलाचा झगा आणि कशाला कापायचा काय ऑल्टरेशनचं चाललंय का काही.
David said, दावीद बोलला, I will not harm the Lord's anointed. तो प्रभूचा अभिषिक्त आहे, माझ्या हातून तण नाही होणार. I will not harm the Lord. देवाचा अभिषिक्त आहे बाबा, तो कान पकडू मैं ना The करू. soldiers looked very disappointed. सैनिक नाराज झाले. One of them must have muttered, एक बोलला असेल, so we are still living in the caves now, म्हणजे आता गुहेतच राहायचं का? and all that you got is a piece of fabric in your आणि hand, काय घेऊन आला महाराज तुम्ही? फक्त कापड एवढूस. and we wanted the neck of Saul, आम्हाला शौलाची मान हवी होती. and you brought a piece of cloth of Saul तुम्ही कापड like a घेऊन relic. आला. हा? तुम्ही कापड घेऊन आला का स्मरण म्हणून? Say, faith often chooses patience. विश्वास धीर निवडतो, धीर. आमेन, आमेन. मैं कर सकता था लेकिन मैं नहीं करूंगा. When everyone expects revenge, प्रत्येक जण जेव्हा सूड घ्यायला मागतोय, faith chooses patience. विश्वास म्हणतो धीरज रख. Amen. धीरज रख. मैं धीरज से यहोवा की बाट देखता रहा, उसने मेरी दुआई सुनी. आमेन. Like you are caught in the traffic. समजा तुम्ही ट्रॅफिक मध्ये अडकला, Everybody is honking, honking, honking. सगळे हॉर्न मारतात, हॉर्न मारतात, हॉर्न मारतात. आपल्या गाडी तर And खूपच one हॉर्न. David is driving. आणि एक दावीद समजा, पण तरी दावीद गाडी चालवतो. He is not worried. त्याला काय काळजी नाही. Oh, why are you so relaxed, David? अरे दाविदा, हाऊ कॅन यू बी सो कूल अबाउट इट? आजच्या भाषेत The तुम्ही एवढे traffic कसे- will move eventually. अरे सरते शेवटी ट्रॅफिक पुढे जाईलच. I might as well enjoy the ride बस आपण because आनंद I'm घेऊ. hearing the songs of Jesus. ड्राईव्हचा आनंद घेऊ. येशूची गाणी, गाडी सुरू आहे, एसी लगा है, क्या तकलीफ है? नो इतना ट्रॅफिक है, इतना अरे तू गाडी के अंदर सेफ है ना, बैठ ना. So David had learned to live like that kind of driver. तसं दावीद अशा पद्धतीचा ड्रायव्हर बनून जगायला शिकून घेतलं त्यांनी. Because की Saul जो was, क्षण असेल त्याला आनंदाने राहा, देव आपल्या सोबत आहे. because Saul was like that traffic jam of his life. कारण की शौल त्याच्या आयुष्यातलं ट्रॅफिक जॅम. But David refused to let the delay steal his peace. दाविदाने मात्र नाकारलं की नाही, किती उशीर होऊ दे, काही होऊ दे, मी नाही त्या शौलाला काही करणार. Your enemies cannot control your spirit तुझे शत्रू तुझ्या आत्म्यावर ताबा घेऊ नाही शकत. unless you give them permission. तू त्यांना परवानगी दिली तर घेतील, नाहीतर तुझे शत्रू तुझ्या आत्म्यावर ताबा घेऊ शकत नाहीत. Amen. आमेन. You know, at home, घरी suddenly when the internet stops working, समजा घरामध्ये आपलं अतिशय महत्वाचा विषय, इंटरनेट जर थांबलं, व्हेरी इम्पॉर्टंट, The first- वायफाय काम नाही कर रहा, the first people who panic are the children, पहिले घरातले लोक कोण डिस्टर्ब होतात? our sons and daughters. बच्चे. फोन नहीं चल रहा, फोन नहीं, अरे बट फोन में क्या दाट के रखा है? फोन नहीं चल रहा. This is the worst day of my life. माझ्या आयुष्याचा सगळ्यात वाईट दिवस I was घरामध्ये व्हायला लागला. talking with my हो friend, ना, माझ्या फ्रेंडशी मी बोलत होते. कोण फ्रेंड? जीसस आहे. and then somebody said, "There's nothing else to do now." आणि मग दुसरे म्हणतात, म्हणजे अरे काय तेच आहे सगळं. हा, आता काहीच नाही करायसारखं राहिलं आता बघ काय आहे ना. आता? घरामध्ये नेट इंटरनेटच चालत नाही. नाहीये म्हणजे म्हणजे काय? काय? नेट खायला घालतं का तुला? घरामध्ये म्हणे काही करायसारखं राहिलं नाही, मार झाडू. And I like the grandma's work. Grandma's work I love because she suddenly gets up, आजीचं काम मला आवडतं. आजी she lights up a candle, आजी मात्र उठते, अंधार असेल तर कॅन्डल लावते. आजीची कामं मला आवडतात. and then she calls the children, मुलांना बोलवते, "Come and sit down with me. चला बसा माझ्या सोबत I'll खाली, tell you my old story." माझ्या गोष्टी सांगते तुम्हाला माझ्या जमान्यातल्या. And so- 1960 साली. And the children love it. आणि मुलांना आवडतं पण ऐकायला. Amen. आमेन. Because even if that internet does not arrive soon, the children are enjoying. कारण मग इंटरनेट लवकर जरी सुरू नाही झालं तरी मुलांना त्या आजीच्या गोष्टी ऐकून ऐकून आनंद येतो. You have to enjoy the presence of God. देवाच्या सहवासाचा आनंद घ्यायला शिका. सगळं गेलं, देव तर नाही गेला ना, अजून जिवंत आहे ना. And sometimes कधी कधी peace appears when people stop staring at the problem. लोक जर समस्येकडे बघायचं त्यांनी सोडून दिलं ना तर शांती येते. त्रासांकडे एवढं एकटक बघत बसला ना Say, तर शांती निघून and जाते. when they start enjoying the presence of God and presence of people around them, आणि देवाच्या सहवासाचा आनंद घ्यायला लागला, अवतीभोवती असलेल्या माणसांचा जरा आनंद घ्यायला लागला. because today people feel surrounded by pressures, conflicts, का अलीकडे opposition. लोकांवरती ना प्रेशर खूप आहे, सारखं काही ना काही वादिवाद आहे. ऑफिस मध्ये गेलं तरी तेच, And घरी आलो so तरी God तेच. is reminding the hearts तर देव हृदयांना आठवण करून देतोय that the presence of God is stronger than the presence of the enemies. शत्रूच्या सहवासापेक्षा देवाचा सहवास स्ट्रॉंग आहे. Learn to relax.
आराम करायला शिक जरा. Everybody has a problem. प्रॉब्लेम सगळ्यांना असतात, कोणाला नाही? Everybody. सगळ्यांना प्रॉब्लेम In असतात. this world you will have tribulation. या जगात तुला त्रास होणार, प्रभू सांगून गेले. त्रास कोणाला But be नाही, of good सगळ्यांना. cheer. पण जरा आनंदाने For राहा, I have overcome the जरा world. धीराने राहा. या जगावर मी मात केलेली आहे. And so when a life feels, in panic, तर आयुष्य जेव्हा असं घबराट झाल्यासारखं होतं, increase the presence of God. देवाचा सहवास वाढव, अन्य भाषा सुरू करून टाक. Amen. अन्य भाषेत बोलायला सुरू करायचं, प्रार्थना सुरू करायची, देवाची गाणी गायची. Even in the cave, David is saying, I still know God is leading me. गुहेत पण दावीद म्हणतो, मला माहितीये देव मला चालवतो. And that cave was not the end of his story. आणि ती गुहा काही त्याच्या जीवनाचा अंत नव्हता. It was one part of the season on his journey. तर त्याच्या प्रवासातल्या ऋतूतला एक भाग होता गुहा. Say, we are journeying. आपला प्रवास सुरू आहे. यात्री हूं मैं जग में प्रभु. I mean, you enter a tunnel not to see the tunnel till eternity. तुम्ही बोगद्यात जाताय, अनंत काळापर्यंत बोगदात दिसणार नाहीये. You come out of it. बोगद्यातनं बाहेर येतोच ना आपण शेवटी, का बोगद्यातच असतो. And when God is guiding you, आणि देव जेव्हा आपल्याला चालवतो, that will never cancel your destiny. त्यातनं तुझ्या आयुष्याची दिशा कधी रद्द होत नाही, संकल्प रद्द होत नाही. Yes, one thing I know. एक गोष्ट मला माहित आहे, If God's presence is with me, जर देवाचा सहवास माझ्या सोबत आहे, my destiny is sure. माझे संकल्प ठरलेले आहेत, ठरलेले आहेत. त्यात फरकच पडत नाही. The God who protects me in the cave will lead me in the future. जो गुहेत मला सुरक्षित ठेवतो, तो भविष्यातही मला चालवेल. Because the path of our life sometimes takes us through valleys, कारण कधी कधी आपल्या आयुष्यातला काही भाग असा असतो की जो दऱ्याखोऱ्यातनं आपल्याला नेतो, deserts, वाळवंटातनं नेतो, even in the pit, आणि खड्ड्यातनं कधी at times even in the jail, कधी कधी like तुरुंगात, Joseph. योसेफाप्रमाणे तुरुंगात नेतो. But those places have never been permanent dwelling पण places. त्या जागा काही कायम राहायच्या जागा नाही झाल्या ना. योसेफ कायम तुरुंगातच राहिला का हो? They are part of the training that prepares a person for what is God about to do next in our lives. तो ट्रेनिंगचा एक भाग आहे की त्यातून जाऊन आता देव पुढे काहीतरी आपल्या जीवनात करणार आहे. Just imagine the soldiers telling David, David, see, we are seated at the mouth of the cave. Do you ever think we will come out of this place? कल्पना करा, दाविदाचे सैनिक तिथे बसून दाविदाला म्हणत असतील की बघा आपण इथे प्रवेशद्वारापाशीच बसलोय गुहेच्या. तुम्हाला असं वाटतं का गुरुदेव आपण गुहेतनं कधी बाहेर निघू? Another soldier laughingly says, दुसरा हसून म्हटलं असेल, no, I've already started decorating this cave नाही मी त्या गुहेला सजवायला लागलो आता. मला नाही वाटत गुहेतनं बाहेर पडणार आहोत आपण, because we are going to stay long here. कारण गुहेमध्येच आपल्याला आता खूप दिवस राहायला लागणार आहे. But David says, no, दावीद म्हणाला नाही, this cave is not a final address. गुहा आपला कायमचा पत्ता नाहीये. Some people are decorating the caves. काही लोक गुहा सजवून राहतायत. Instead of decorating the house, they're going to end up in. ज्या घरामध्ये तो शेवटी पोहोचणार आहे ते सजवायच्या ऐवजी काही लोक गुहा सजवून गुहेतच राहतायत. Just imagine Joseph decorating his cave and his pit. कल्पना करा, योसेफाने तो खड्डा समजा ज्या खड्ड्यात त्याला त्याच्या भावांनी फेकलेला तो सजवला असता तर. I mean, calling interior decorator to इंटीरियर decorate डेकोरेटर their बोलून, caves. आर्किटेक्ट बुलवाया मैंने, इंटीरियर डेकोरेटर आ रहा है, वो बोला अपन ऐसा करें, खड्डे को क्या सजाना है. And so God will say, okay, rest here in peace. मग देव काय म्हणेल, अच्छा खड्डा एवढा आवडला रे, फिर तकलीफ में ही. खड्डा एवढाच आवडला आहे ना, You have to बरा stay खड्ड्यात there असं. as though you're walking out. अरे खड्ड्यात असं राहायचं की मी निघणार आहे बाहेर, हे तात्पुरतं आहे. God has not put me here that I may stay here forever. देवाने मला कायमचं इथे राहायला पाठवलेलं नाहीये. Don't God is misunderstand. leading me out very soon. ते मला लवकर बाहेर काढणार आहे. I'm going to come out of this मी cave. या गुहेतनं बाहेर येणार आहे. सियोन देश हमारा आहे देश. Because faith allows you to see your future. कारण की विश्वास तुला भविष्य बघू देतो. Others cannot see, but faith allows you to see your future. बाकीच्यांना नाही, बाकीचे लोक तुला नाही बघू देणार काही, पण विश्वास तुला भविष्य बघू देईल. बाकीचे लोक सगळ्यावर पाणी फिरून जाणार. Amen. Like a student appearing for his exams. समजा एखादा विद्यार्थी परीक्षेला बसणार आहे He's studying late at night. आणि रात्री उशिरा तो अभ्यास His करतो. friends are calling him, त्याचे मित्र त्याला बोलत आहेत, but he doesn't. पण तो नाही जात. His focus is only on the books. त्याचं लक्ष फक्त पुस्तकांवर आहे. His friends say, why work so hard? आणि मित्र म्हणतात, अरे पण एवढी काय मेहनत करायची. And he says, आणि मग तो म्हणतो, because the season of study is now. नाही पण अभ्यासाचा समय आत्ताच आहे.
Amen. अभ्यासाचा ऋतू आत्ताचा आहे, मला अभ्यास आता करावा लागेल, Because that will lead me for my future कारण opportunity. त्यातून मला भविष्यातली संधी मिळणार आहे. Studies अभ्यास, in the cave is very important. गुहेत केलेला अभ्यास महत्वाचा आहे. Some lessons God will teach you in that cave. काही धडे देव तुला गुहेत शिकवेल. Many of us have become humble because of that cave. आपल्यातले बरेच जण गुहेत जाऊन नम्र झालेत. Many of us have become humble because of the bed of affliction. आपल्यातले अनेक जण दुःखाच्या बिछाण्यामुळे नम्र झालेले आहेत. आपण पण एवढी सरळ जात तर नाही ना बेटा. And so David understood दाविदाला कळलं, that the difficult seasons of his life were preparing him for something greater. माझ्या आयुष्यातले अवघड असे जे समय होते ते मला काहीतरी मोठ्या गोष्टींसाठी तयार करत होते. Don't just dwell on the short term केवळ purposes. त्या तात्पुरत्या गोष्टींवर जगू नका. ये तकलीफ, वो तकलीफ, फिर ये तकलीफ, फिर वो तकलीफ. God is preparing you for the long term purpose. देव तुला लांबचा पल्ला गाठायला बोलवतोय. God has a plan for each one of देवाची us. योजना आहे आपल्या प्रत्येकासाठी. हार अशी मानायची नसते. Like you have bought a house, you are repairing it, renovating it. जसं समजा तुम्ही घर घेतलेलं आहे, ते घर तुम्ही दुरुस्त करता, ते And- घर तुम्ही सजवता, And when you are renovating that house, you pull down many things. आणि घर सजवताना बरंच काही तुम्ही पाडताही. And the child says, this house has become worse than what it was before. आणि मग ते लेकरू म्हणतं की अरे हे घर तर अगोदरपेक्षा कसं तरी होऊन गेलं. चांगलं होतं त्यावेळेस. हा, हे रिन्युएशन मध्ये काय करून झालंय. But the father says, पण वडील म्हणतात wait son थांब, till the work is finished. काम संपेपर्यंत थांब. So during renovation, everything looks तर confusing. रिन्युएशन करताना सगळा गोंधळच वाटतो ना, की हे काय सगळं पाडलेलं, इथली भिंत पाडली, तिथली खिडकी काढली. But the final result will be very beautiful. पण शेवटी ते घर सुंदर दिसणार आहे ना. People त्याच्यासाठी are seeing an unfinished product in you. लोक काय करतायत, तुझ्यामध्ये लोकांना न संपलेलं काम दिसतंय. And then they say, मग लोक म्हणतात हे काय आहे? हे काय आहे? हा असला काय Just say बिलीव्ह wait. म्हणायचं अरे थांब ना, Work in progress. वर्क इन प्रोग्रेस आहे. God is doing something beautiful in my थांब, life. माझ्यामध्ये सुंदर देव करत आहे, जरा थांब की. गो स्लो, वर्क इज इन You are प्रोग्रेस. not in a season of delay. तू काही उशिराच्या काळात नाही. Amen. आमेन. Even if it is delay, it is not denial. हा, उशीर झाला तरी काय तो नकार नाही. Let your life stay on the path of God. तुझं आयुष्य देवाच्या मार्गात ठेव. David said, put me in the path of life. दावीद म्हणाला मला जीवनी मार्गावर ने. And the path of life may not take you in the best of places. आणि जीवनी मार्ग कधी कधी तुला अगदी उत्तम उत्तम जागेतनच नेईल असं नाही. It may make you to pass through caves कधी also. कधी तो जीवनी मार्ग तुला गुहेत न पण नाही. But it will always lead you to God's purpose. पण तिथून शेवटी तू देवाच्या संकल्पात येणार हे ठरलेलं आहे. Amen. आमेन. Amen. आमेन. And so David lived in the shadows for many years. तर दावीद सावलीत जगला अनेक वर्ष. But पण he said, I will not kill Saul. दावीद म्हटला मी शाऊल राजाला मारणार नाही, ते पाप माझ्या हातून घडणार नाही. Finally, the drought is over. शेवटी दुष्काळ संपला. The cave story is behind him. गुहेची कथा मागे गेली. David sits on the throne of Israel. दावीद इस्रायलच्या सिंहासनावर आला. His mighty men, त्याचे सगळे बलवान वीर, all those rugged soldiers त्याचे सगळे ते महायोद्धे who bled with him in the dirt, जे त्याच्या सोबत त्या घाणीत रक्तबंबाळ व्हायचे, they are surrounding him in that palace, ते सगळे महालात त्याच्या अवतीभोवती होते. the majestic throne room of Jerusalem. आणि यरुशलेमेचा शाही महाल आणि सिंहासन. David is wearing the crown now. मग आता दाविदाने मुकुट घातला. Abishai, अभिषाय, one of the fiercest generals of him, दाविदाच्या सैन्यातला एक अतिशय उत्कृष्ट असा जनरल अभिषाय. he feels a little bit embarrassed त्याला थोडस लाजल्यासारखं झालं. because he was the one who begged David to let him thrust the spear into Saul's heart. का अभिषायने दाविदाला तेव्हा सांगितलं तो गुहेत असताना की मला परवानगी द्या, महाराज आत्ता जाऊन तलवार भोसकून येतो शौलाच्या पोटात. And then he's looking at his hero David. आणि मग आता अभिषाय त्याच्या हिरोकडे दाविदाकडे बघतो आणि म्हणतो सलाम आहे सर आपको. My king, I salute you. महाराज तुम्हाला सलाम आहे. My king, माझ्या महाराजा. remember the cave of En-Gedi. एन गदायची गुहा मला आठवते. Saul was right there. शौल तिथेच होता. One hammer blow from me, माझ्या म्हणजे असं एक हातोडा मारला असता तर पडला असता, एवढ्याच अंतरावर होता. but you would have been king 10 years back. 10 वर्षापूर्वी तुम्ही राजा असता, पण तुम्ही तसं होऊ नाही दिलं. See? देवाच्या वेळेत We trusted our swords, we trusted our strategy. आम्ही आमच्या तलवारींवरती, आमच्या योजनांवरती विश्वास ठेवला. But you sat there simply cutting off the edge of his पण garment. गुरुदेव तुम्ही केवळ त्याच्या झग्याचा काठ कापून तिथे राहिलात. And that time we thought you were completely wrong. त्याला सर आम्हाला तर वाटलं होतं की आमचा राजा वेडा झालाय, माहित नाही काय झालंय याला. You were crazy. आणि तुम्ही वेडे झालात असं आम्हाला वाटलं होतं तेव्हा.
but still we trusted you. तरी आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला महाराज. We didn't understand why you would do that. आम्हाला कळलं नाही पुरेपूर की तुम्ही असं का केलं. तुमच्या हातात पडला होता. Why didn't you take the shortcut? का तुम्ही शॉर्टकट घेतला नाही. Why wait for God when the flesh was so easy? तो देह तुम्हाला सोप्या रीतीने सगळं करून देत होता. कशाला देवावर वाट पाहत होता तुम्ही. And असं वाटलं तेव्हा आम्हाला. Abishai looks at all the curtains of the palace. मग अभिषय महालातल्या सगळ्या पडद्यांकडे पाहत असेल. And I thought, आणि म्हणत असेल मला वाटलं होतं we'll all be dead in that cave. की त्या गुहेत आपण सगळे मरणार महाराज. But we trusted on your leadership. पण तुमच्या लीडरशिप वर आम्ही विश्वास ठेवला गुरुदेव. But we didn't understand your patience. आम्हाला तुमचा धीर तेव्हा कळला नाही. And David stands up आणि मग दावीद उभा राहतो. and looks past all the curtains सगळ्या पडद्यांकडे बघतो. and remembers the foundation of the cave. आणि आठवण करतो त्या गुहेचा पाया. And he would have said, Abishai, आणि म्हणाला असेल मग दावीद त्याला, अभिषाय you trusted the spear. तू भाल्यावर विश्वास ठेवला बेटा. You trusted the arm of the flesh. तू या देहाच्या हातावर विश्वास ठेवला. You thought that your arm of the flesh will give me the throne. तुला वाटलं तुझ्या देहाचा हात मला सिंहासन देईल. And if it was because of you I sat on the throne, आणि तुझ्यामुळे जर मी सिंहासनावर बसलो असतो that throne could have been gone ते anytime. सिंहासन कधी गेलं असतं माझ्या हातून. Maybe you would have fought with me to कदाचित take away my throne. तूच भांडला असतास माझ्याशी की ह्याला काढा आणि सिंहासन मला द्या. Because I put you on the throne. कारण मी दाविदाला I सिंहासन am the king maker. मी हा राजा बनवला असं तू म्हणू शकला असता अभिषया. And if we had killed Saul that time, आणि त्यावेळेला जर शौलाला ठार मारलं असतं मी we would have built a kingdom on blood. तर रक्तावर बांधलं गेलं असतं माझं But today राज्य. this kingdom is built on the blessing of God. आज माझं राज्य देवाच्या आशीर्वादांवर बांधलंय असं दावीद त्याला म्हटलं असेल. आर यू गेटिंग इट नाउ अभिषाय? डू यू अंडरस्टँड व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू? In the cave I did not trust on the sword. त्या गुहेत मी तलवारीवर विश्वास ठेवला नाही. Abishai, अभिषाय you don't know who I am. तुला माहिती नाही अजून तुझा लीडर कोण आहे. What is Saul? शौल कोण आहे? I killed a lion and bear. अरे शौल काय होता मला? मी सिंह मारला, मी अस्वल मारलं, मी गोल्यात खाली Goliath पाडला. I pulled them down. त्या गोल्यातला मी खाली पाडला. व्हॉट इज? Would I need your help? मला काय तुझ्या मदतीची गरज पडली असती शौलाला मारायला? Huh? And you ऐसे saw me मारता. cutting the edge of the garment? पण तरी तू पाहिलं की मी त्याचा काठ कापून Was आणला. I scared? मी काय If घाबरलो I was होतो? not scared of Goliath, मी गोल्यातला घाबरलो नाही, मी शौलाला घाबरीन का? I lived in the fear of मी God. देवाच्या भयात राहतो अभिषाय. I wanted God to lead me to this chair. मला देवाने या सिंहासनावर आणून And बसायचं look to होतं. me now. आता बघ माझ्याकडे. देख देख मेरे तरफ. Thou will show me the path of life. तू मला जीवनाचा मार्ग He दाखव. showed me the path of life. त्याने मला दाखवला ना जीवनाचा मार्ग. In His presence there is fullness of joy. आहे ना त्याच्या सहवासात आनंदाची At the right परिपूर्णता. hand तुझ्या हाताला there are pledges forevermore. सौख्य आणि सुखी आहेत कायमची त्याच्या. Abishai, अभिषाय that cave was dark, ती गुहा काळी होती, but my heart wasn't. माझं हृदय काळं नव्हतं His बेटा. presence was there with me even in त्याचा the cave. सहवास गुहेत पण माझ्या सोबत होता. मी सगळीकडे येशू घेऊन फिरलोय. So the throne is bright, तर सिंहासन उज्ज्वल आहे. but even today पण आजही the presence of God is the only thing that matters to me. देवाचा सहवासच मला हवा असतो सिंहासनापेक्षाही जास्त. I love you men. तुम्हा सर्वांवर माझं प्रेम आहे. You are my family, you are my crew, तुम्ही माझा परिवार आहे, तुम्ही माझ्यासाठी काम करताय. but none of you put this crown on my पण head. तुमच्यातल्या कुणीही हा मुकुट मला घातलेला नाही. God माइंड did यू, it. तो मला देवाने दिलाय. Are you getting it, ब्युटिफुल people? ब्युटिफुल. We'll stop. सुंदर. इथे थांबूया. His presence will put you on the throne. His presence will remove you from the cave. त्याचा सहवास तुम्हाला सिंहासनावर आणून बसवेल. Enjoy His presence even in the cave. त्याचा सहवास तुम्हाला गुहेतून बाहेर काढेल. त्या गुहेत पण त्याचा सहवासाचा आनंद घ्या. Crave for His presence. त्याचा सहवास मागा. Not craving to come out of the cave. त्या गुहेतनं बाहेर पडायचं फक्त बघू नका. Just say, Lord, फक्त म्हणा प्रभू even in this situation, या परिस्थितीत सुद्धा the most important thing for me is your presence. माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुझा सहवास आहे. Nothing else matters to me. मला आणि कशाने फरक पडत नाही. Show me the path of life. मला जीवनाचा मार्ग दाखव. In your presence there is fullness of joy. तुझ्या सहवासात आनंदाची परिपूर्णता आहे. That's why have you seen some people smiling, laughing even in the most miserable of conditions? म्हणून काही लोकांना तुम्ही पाहत असाल
सारखे हसतमुख असतात. अगदी वाईटातल्या वाईट परिस्थितीतून जात असले तरी कुणाला भनक पडणार नाही, उसको तकलीफ क्या हो रही है. Many years back, we had gone to a house. अनेक वर्षांपूर्वी आम्ही एका घरी गेलो. You had to bend double to enter their house. असं वाकून त्यांच्या घरात जायला लागत होतं. Yes. अनेक And the वर्षांनी. floor was just mud. जमीन म्हणजे माती. The height of the house was this much. घराची उंची एवढीच होती. Many years back. अनेक दे माइट नो, देवदान वर्षा माइट रिमेंबर. And so we went in that house त्या घरी आम्ही गेलो, and we sat down. बसलो. The kind of food she prepared, ज्या पद्धतीचा स्वयंपाक तिने केलेला, the joy that was flowing in that house. जो आनंद त्या घरात आला होता. I was telling my wife, मी माझ्या बायकोला I म्हणालो, mean, they don't have even a single chair. एक खुर्ची म्हणून या घरात नाही बसायला, But the joy was overflowing. पण आनंद एवढा भरभरून आहे. That is the presence of God. तो देवाचा सहवास आहे. Otherwise, you will live in a palace and you will not get sleep. नाही तर महालात राहून पण रात्री झोप येणार नाही बेटा. There are rich people who cannot sleep without medicine. काही श्रीमंत माणसं आहेत, मला माहिती आहेत, त्यांना गोळ्या खाल्ल्याशिवाय झोप येत नाही. And here we just fall on the bed and gone. आणि इथे आपण बेडवर पडलो, आम्ही तरी कमीत कमी बेडवर पडलो की लगेच झोपतो. When I just fall on the bed, I'm off. पास्टर Sleep तर असे पडले ना बेडवर की घोरायला लागतात, completely gone. पूर्ण आउट. ते घोरले नाही की मला होतं यांना झोप नाही लागली बहुतेक, पण घोरायलाच लागतात Immediately. It doesn't take me 2 minutes. लगेच. नॉट इवन 2 minutes and he's out. And you know why? का माहितीये? Because our focus is on God, का आमचं लक्ष देवावर आहे, not a problem. प्रॉब्लेमवर नाही. If I have got good health, praise God for it. It's because my focus is on God. माझी तब्येत जर आज चांगली आहे ना, तर देवाला धन्यवाद. त्याचं कारण एकच आहे, माझं लक्ष फक्त प्रभूवर आहे. Both of us, आम्ही दोघं जण, we fix our eyes on Jesus. आमचे डोळे फक्त येशूंवर आहेत. I have Don't double look the at anyone. problem than you. तुमच्यापेक्षा मला दुप्पट प्रॉब्लेम आहे. डू यू नो दॅट? मी नाही But- सांगू शकत तुम्हाला, But पण we focus on God. आमचं लक्ष फक्त देवावर आहे. जिसने बुलाया वो संभालेगा. What are we going to take from this earth? काय घेऊन जाणार आहे या जगातून? Nothing. काही नाही. क्या लेके जाएंगे जब मरेंगे? 6-7 इंचाची ती कबर पेटी असेल, क्या लेके जाएगा साथ में? God has stored something better. अरे देवाने सुंदर गोष्टी ठेवल्यात वर. Hebrews 11:40 says God has stored something better for us. इब्री करास 11व्या अध्यायात लिहिलंय, देवाने काहीतरी सुंदर आपल्यासाठी वर ठेवलेलं आहे. Hebrews 11:40. हिब्रू 11:40. Amen. घातलेले कपडे वर येत नाहीत राजा. Let us worship the Lord. Come on. प्रभूची आराधना करू चला. We won't आमेन. waste time now. Into your presence we come, Yes, Lord. not by the works that we have done, Amen. but by your grace alone. We humbly bow before your throne. Hallelujah. Amen. Into your presence we come, not by the works, Not by the works that we have done, Yes. but by your grace alone. Amen. We humbly bow before your throne, singing worthy
Thank you, Jesus. धन्यवाद येशू, धन्यवाद. Thank you, Lord. तुझे आभार स्वामी राजा. God's presence. देवाचा सहवास. Ask God. देवाला मागा. Say, Lord, म्हणा प्रभू, let your presence be with me. तुझा सहवास माझ्या सोबत That's ठेव. all I want. मला तेवढंच हवंय दे बाप्पा. I'm ready to stay in this cave. मी या गुहेत राहायला तयार आहे, But let your presence be with me. पण तुझा सहवास माझ्या सोबत ठेव. I want नको your तषड्रस अन्ने खाया, Yes. कंद मुळेवा मज प्रभू राया. Rabba Shakara. तव सहवास Oh गणा, God. क्षणभर विरह नसावा. Strengthen my people. माझ्या लोकांना ताकद दे Strengthen बाप्पा. my people. माझ्या लोकांना ताकद दे. Heal my people. माझ्या लोकांना आरोग्य दे. Heal their bodies. त्यांच्या शरीरांना आरोग्य, Heal their minds. त्यांच्या मनांना Heal आरोग्य, their hearts. त्यांच्या हृदयांना आरोग्य दे. God is ready to stay with you. देव तुमच्या सोबत राहायला तयार आहे. He told Moses, देव मोशेला my म्हणाला, presence shall go with you माझा सहवास तुझ्या सोबत and you जाईल, will find rest. तुला विसावा मिळेल. Moses said, I will not take one single step forward मोशे म्हणाला, मी एक पाऊल पुढे जाणार नाही, unless your presence is with me. तू जर माझ्या सोबत आला नाही तर. I don't want to go in the wilderness. मला जायचंच नाही रानात एकटं. In the wilderness, I need you. रानात मला तू पाहिजे. God said, देव बोलला, don't worry, Moses. काळजी करू नको मोशे, My presence will go with you माझा सहवास तुझ्या सोबत जाईल and you will have rest. आणि तुला विसावा मिळेल. See, when God's presence goes with you, देवाचा सहवास तुझ्या सोबत गेला ना you have rest. की विसावा मिळतो, आराम मिळतो. आराम, आराम, Thank you, Father. आराम. Lord, heal their broken bodies. प्रभू त्यांच्या तुटलेल्या शरीरांना आरोग्य दे. Heal their bodies. त्यांच्या शरीरांना आरोग्य Heal दे. their souls. त्यांच्या जीवांना आरोग्य दे. And I know मला ठाऊक आहे, God will remove you from your cave देव तुम्हाला तुमच्या गुहेतून बाहेर काढेल. very soon. फार लवकर, Very soon. फार लवकर. Because कारण if you invite His presence in your cave, जर तुझ्या गुहेत तू देवाचा सहवास आमंत्रित केलास, you will be out very soon. फार लवकर तू बाहेर पडशील. You will be out very soon. फार लवकर तू बाहेर पडशील. Some of you, तुमच्यातले काही जण be ready. तयार राहा. You are coming out of your caves. तुम्ही तुमच्या गुहांमधनं बाहेर पडणार The आहात, footsteps are being heard. कारण की पावलांचा आवाज येतोय. The door is about to open. दार आता उघडणारच आहे The key is just about to enter the lock. आणि चावी तिथे लागणार आहे. दार The उघडणार latch is going to be opened लॅच ती कडी उघडणार and आहे you will be out. आणि तू बाहेर पडणार In the आहेस. name of Jesus. येशूंच्या नावात. Yes. It's going to happen. असं होणार आहे. Only from your end. केवळ तुझ्याकडून Claim the presence of God. देवाचा सहवास माग. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसा.